केलेली आहे. त्याचबरोबर आपण संपूर्ण वर्षभराचं शिक्षण परिषदांचे विषयही दिलेले आहेत. या शिक्षण परिषदामध्ये ज्या विषयांच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यातील पहिला विषय आहे शाळा व्यवस्थापन समिती. या विषयाचं मार्गदर्शन मी या ठिकाणी आपणास करणार आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 यामधील तरतुदीनुसार शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना 2009 RT 2009 मधील भाग 4 कलम 21 अनुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही 30 सप्टेंबर 2010 पूर्वी गठीत झालेली आहे आणि दर 2 वर्षांना त्याचं पुनर्गठन आपण करत आहोत. आपल्याला माहित आहे की शाळा व्यवस्थापन समितीच्या शैक्षणिक वर्षामध्ये किमान 10 बैठका घेणं गरजेचं आहे किंवा सक्तीचं आहे. मी किमान 10 बैठका असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ 10 पेक्षा जास्तही गरजेनुसार बैठका आपण घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या शाळेचं बांधकाम सुरू असेल, अचानक आपल्याला काही कोटेशन मागवायचे असेल, मंजूर करायचे असेल, अशी कुठलीही बाब असेल, त्याच्यासाठी आपण अतिरिक्तच्या आवश्यक तेवढ्या आपण बैठका घेऊ शकतो. त्यामुळे फक्त 10च घेतल्या पाहिजेत असं नाही, गरजेनुसार आपण अधिकच्या बैठका घेऊ शकतो, परंतु किमान 10 बैठका घेणं गरजेचं आहे. मग आता ह्या बैठका आपण कधी घ्यायच्या आहेत, तर महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी आपण पालकांच्या सोयीचा दिवस निवडायचा आहे. ज्या दिवशी पालक आपल्याला उपलब्ध होतील त्या दिवशी, शक्यतो शनिवारच्या वेळी आपण जर सकाळी 8 ते 9 किंवा 8:30 ते 9:30 अशी जर वेळ दिली, मी शक्यतो म्हणते त्या त्या गावची त्या त्या शाळेची परिस्थिती वेगळी असेल, त्या परिस्थितीनुसार आपण जास्तीत जास्त सभासद त्या बैठकीला उपस्थित राहतील असा दिवस आपण निवडायचा आहे. सदस्यांशी चर्चा करून बैठक आयोजित करताना आपल्याला काही गोष्टी काळजीपूर्वक घ्यायच्या आहे, जेणेकरून आपलं जे कामकाज आहे SMCचं ते सुरळीतपणे चालेल. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये SMC ही आपल्याला पूरक व्यवस्था शासनाने तयार केलेली आहे. पूर्वी आपल्याला माहित आहे की आपल्याकडे ग्राम शिक्षण समित्या होत्या आणि त्याचे प्रमुख हे गावचे सरपंच असायचे आणि त्या ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष. परंतु त्यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर शासनाने त्यामध्ये दुरुस्त केली की ज्यांची मुलं त्या शाळेत शिकत आहेत तेच त्या समितीचे सदस्य असावेत, तेच त्या समितीचे अध्यक्ष असावेत. अशा पद्धतीचा विचार करून आपल्याला माहिती आहे ग्राम शिक्षण समित्यामध्ये आपल्यालाही काही अडथळे किंवा अडचणी येत होत्या, परंतु शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाल्यानंतर त्या जवळजवळ अडचणी दूर झालेल्या आहेत. त्याची निवड प्रक्रिया कशी राबवायची का राबवायची हे जेव्हा त्याचं पुनर्गठन करायचं आहे तेव्हा आपण त्याचं सोयीचं मार्गदर्शन करू. परंतु आता आपण प्रभावी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका कशा पद्धतीने आयोजित कराव्यात आणि शाळेच्या गुणवत्ता विकासामध्ये त्याचं योगदान कशा पद्धतीने वाढवावं या दृष्टीने चर्चा करणार आहोत. आपण दरमहा आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या सोयीचा दिवस आणि वेळ पहिल्यांदा निवडणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बैठकीमध्ये चर्चेला येणारे जे विषय आहेत त्याचंही नियोजन आपल्याकडे आधीच तयार असलं पाहिजे. त्या विषयांची सूची बनवून किमान 8 दिवस आधी आपण सभासदांना नोटीस द्यायची आहे आणि त्या नोटिशीची पोहोच आपल्या फाईलमध्ये लावून ठेवायची आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी जर तक्रार झाली की आम्हाला सचिवांनी म्हणजे ह्या समितीचे जे सदस्य सचिव आहेत त्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी आम्हाला बैठकीला बोलावलंच नाही, कळवलंच नाही, तर अशा वेळी त्या नोटिशीची पोहोच तुमच्याकडे असणं आणि किमान 8 दिवस आधी तुम्ही विषय पत्रिकेसह बैठकीचा दिनांक वेळ ठिकाण आपल्या सही शिक्क्यानिशी कळवणं आणि त्याची पोच आपण मुलांच्या मार्फत ते देऊ शकतो. त्याची पोच मात्र आपल्या दप्तरी ठेवायची आहे. अशी अपवादात्मक परिस्थिती तक्रार आली तर आपल्याकडे ती पोहोच पाहिजे, ती पोहोचच आपल्याला तारू शकते. अन्यथा मग आपण त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी ठेवल्या, जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या असा त्याचा अर्थ होईल आणि आपल्याला पुढे अडचणी येऊ शकतात. म्हणून 8 दिवस आधी नोटीस विषय पत्रिकेसह देणं, वेळ पालकांच्या सोयीनं निश्चित करणं याची आपण खबरदारी घ्यायची आहे. हे सगळं झाल्यानंतर आता आपण जून महिन्यात आहोत. जून महिन्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या शाळेचा जो शेवटचा वर्ग आहे, म्हणजे 4थी पर्यंतची शाळा असेल तर इयत्ता 4थी
7वी पर्यंतची असेल तर इयत्ता 7वी मधील काही आपले विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. अशा वेळी त्यांचे जे पालक आपल्या SMCचे सदस्य आहेत त्यांच्याऐवजी आपल्याला दुसऱ्या वर्गातील नव्यानं जे आपल्या शाळेत प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहेत त्याला प्रतिनिधित्व देणं भाग आहे. म्हणून आपला हा एक जून महिन्यामधला विषय असेल की नवीन सदस्यांची नियुक्ती करणं. याच्यासाठी आपण त्या SMCच्या बैठकीमध्ये पहिल्या बैठकीमध्ये ठराव घ्यायचा आहे. ह्या वर्गातील हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांचे हे पालक सदस्य होते आणि ते विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यामुळं नव्याने प्रवेश झाल्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील किंवा कुठल्या वर्गातील तुम्हाला किती प्रतिनिधित्व द्यायचे असेल ते त्या वर्गातील पालकांना प्रतिनिधित्व देणं आवश्यक आहे. त्याची निवड प्रक्रिया राबवून नवीन सदस्य नियुक्तीस ही सभा परवानगी देत आहे. मी म्हणले निवड प्रक्रिया लक्षात घ्या. आपल्या मनाने सदस्य निवडायचे नाहीत. ज्या वर्गाला प्रतिनिधित्व द्यायचं आहे त्या वर्गातील पालकांची रीतसर नोटीस काढून सभा बोलवायची आहे. पालकांना आवाहन करायचे आहे. त्यापूर्वी त्याचं आरक्षण निश्चित करायचं आहे. कुठल्या कॅटेगरीला आपण ते प्रतिनिधित्व देत आहोत. SC आहे का, ST आहे का, अल्पसंख्याक आहे का, दिव्यांग विद्यार्थ्याच्या पालकांना आपण प्रतिनिधित्व देणार आहोत का, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आधीच निश्चित करायच्या आहेत. आणि त्या पद्धतीनं स्वेच्छेनं कोण सभासद होऊ इच्छितं, किती सभासद आपण, महिला किती, पुरुष किती, हे सगळं जाहीर करायचं आहे. आणि मग किती सदस्य आपण घेणार आहोत हे ठरवून आपण पालकांना आवाहन करायचं आहे. आपल्याला 2 सदस्य नियुक्त करायचे आहेत आणि जर 4 पालक इच्छुक असतील तर त्या ठिकाणी आपल्याला रीतसर चिठ्ठ्या तयार करून निवड प्रक्रिया राबवायची आहे आणि गुप्त मतदान पद्धतीनं ते 2 सदस्य आपल्याला नियुक्त करायचे आहेत. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी आहेत, आपल्याला विद्यार्थी प्रतिनिधी आपण 2 घेतो. ते जर शेवटच्या वर्गातील असतील आणि आपली शाळेतून दुसऱ्या शाळेत गेले असतील त्यांची वर्गातील मुलांशी चर्चा करून तिथंही गरज पडली तर निवड प्रक्रिया राबवून मुलगा मुलगी आपल्याला त्या ठिकाणी दोन्हीची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या महिन्यामध्ये नियुक्ती करायची आहे. चालू महिना आपला जून महिना आहे. पाठ्यपुस्तक वाटपाचा आढावा आपल्या त्या प्रोसिडिंग मध्ये आला पाहिजे. एकूण पटसंख्या, मिळालेली पुस्तक संख्या, वाटप केलेली पुस्तक संख्या, शिल्लक असेल तर शिल्लक किंवा कमी पडली असेल तर कमी पडलेली पुस्तक संख्या, कमी पडलेली पुस्तक संख्या तालुका स्तरावर मागून घ्यावीत अशाचा तो ठराव आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शालेय पोषण आहाराचा ठेका देणे. एक गोष्ट लक्षात घ्या, शालेय पोषण आहार हा विषय अतिशय गंभीर आहे आणि दरवर्षी आपण महिला बचत गट असेल किंवा व्यक्ती असेल संबंधित त्यांच्याशी आपण रीतसर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर अटी आणि शर्ती घालून करारपत्र करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी त्याचं जे नोटीस काढणं आहे म्हणजे पुरवठादारासाठीचं त्याचं नोटीस काढणं शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीनं आणि त्यानंतर जे आपल्याला आवेदन प्राप्त होतील त्यानुसार मंजुरी देणं, करारपत्रक मंजूर करून घेणं, हे स्वतः काही करायचं नाही तर शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रोसिडिंग मध्ये रीतसर घेऊन त्याला मंजुरी द्यायची. ह्या ठरावानुसार यांना हा ठेका देण्याचे ठरले वगैरे ज्या काय अटी शर्ती करार करण्यात आला त्यालाही सभा मंजुरी देत आहे असं व्यवस्थित वर्डिंग करून, कारण आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. उद्या जर पोषण आहारामध्ये काही अडचण आली, मुलांना कोणत्याही प्रकारचा जर त्रास उद्भवला पोषण आहार घेतल्यानंतर, तर ठेका कुणी दिला, कसा दिला, कुणी मंजूर केला, हे सगळी चौकशी लागल्यानंतर आपण अडचणीत येऊ शकतो. त्यासाठी सरळ SMCच्या ठरावाने हे मंजूर केलेलं आहे अशा पद्धतीचं चित्र आणि व्यवस्थित त्या शिजवणाऱ्याला आपण तो ठेका दिलेला आहे, SMCने दिलेला हे दिसलं पाहिजे. आणि बहुतांश वेळा आपली गफलत काय होते, समजा एखादा तुमचा पुरवठादार आहे पोषण आहाराचा, तो व्यवस्थित नाही, तुम्ही 2-3 वेळा तक्रारी केल्या परंतु SMCनं बहुमतानं त्याला ठेवलेलं असतं. तुमच्या मनात नसूनही त्या ठेकेदाराला आपण बऱ्याच वेळा ठेका द्यावा लागतो. अशा वेळी तुमच्या ठरावामध्ये शेवटी सूचक आणि मोदक झाल्यानंतर ठराव सर्वानुमते मंजूर म्हणायचं नाही तर ठराव बहुमताने मंजूर म्हणायचा आहे. उद्या त्या बाबतीत काय गोंधळ आला तर तुम्हाला स्पष्ट त्या ठरावाची म्हणा स्पष्टपणे मुख्याध्यापकांनी अन्य पर्याय सुचवले परंतु शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी बहुमताने यांना ठेका दिला. उद्या काही गोंधळ झाला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मी प्रथमदर्शनीच विरोध दर्शवला होता परंतु बहुमतानं त्यांना ठेका देण्यात आलेला आहे. अशा ह्या सगळ्या बारीक सारीक तांत्रिक गोष्टी आहेत. म्हणून आपण जे प्रोसिडिंग लिहितो ते त्रोटक लिहायचं नाही, काहीतरी थातूर मातूर लिहिलं जातं. मी पाहिलेलं आहे काही प्रोसिडिंग शाळा भेटी देऊन मी पाहतोय प्रोसिडिंग अपूर्ण आहेत, प्रोसिडिंग मध्ये सह्या अपूर्ण आहेत,
त्याच्यामध्ये शेवटी अध्यक्ष सचिवांच्या शिक्क्यासहीनं ते प्रोसिडिंग क्लोज केलेलं नाही किंवा ठराव काहीतरी किरकोळ शब्दात मंजूर केलेले आहेत, त्याच्यातून अर्थबोध स्पष्ट होत नाही, असे बऱ्याचशा त्रुट्या त्याच्यामध्ये. त्या लिहिताना ते आळस न करता आणि ऍक्च्युअल बैठका कशा होतील, ऍक्च्युअल चर्चा कशी होईल याची आपण काळजी घ्यायची आहे. जून महिन्यामध्ये जे प्राधान्याने विषय घ्यायचे आहेत, किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या किंवा CWSN विद्यार्थ्यांच्या बाबतीत वाहतूक भत्ता असेल, मदतनीस भत्ता असेल, त्याचे लाभार्थी असतील, ते कोणाला द्यायचं, कसं द्यायचं, हे सगळं त्याच वेळी ठरवायचं आहे. एव्हाना तुम्ही जी वर्ग वाटणी केलेली आहे त्या वर्ग वाटणीला सुद्धा तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी घ्यायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर आगामी काळात जी आपली पायाभूत चाचणी येत आहे पॅटची, त्या अनुषंगाने शाळेमध्ये तुमची काय तयारी चालू आहे त्याचीही चर्चा त्याच्यामध्ये करायची आहे. बऱ्याच वेळा आपण फक्त आर्थिक आणि तांत्रिक एवढेच विषय घेतो, तर प्रत्येक SMC मध्ये गुणवत्ता विषयक बाबींची आपल्या डाएट स्तरावरून असतील, शिक्षण विभागाकडून असतील, किंवा तुमच्या तालुक्यातला केंद्रातला उपक्रम असेल, जे जे शैक्षणिक उपक्रम आहेत, स्पर्धा आहेत, त्या सगळ्यांचा उहापोह, शाळेत कुठल्या स्पर्धा झाल्या, कुठल्या स्पर्धेत शाळेने भाग घेतला, कुठले उपक्रम शासनाकडून आले, शाळा कशी ती राबवत आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा खरं तर तुम्ही त्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये करणं अपेक्षित आहे. त्यामुळे याची जाणीवपूर्वक तुम्ही काळजी घ्या. दुसरी गोष्ट, आपल्या पॅटच्या ज्या चाचण्या होत आहेत, इथून पुढे आम्ही जेव्हा भेट देऊ तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या SMCच्या बैठकीमध्ये त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. कोणत्या इयत्तेची कोणत्या विषयामध्ये किती मुलं कोणत्या स्तरावर आहेत, A1 मध्ये किती आहेत, A2 मध्ये किती आहेत, A2 मध्ये किती आहेत, मग जी मुलं माग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याची डिटेल चर्चा तुमची त्या SMCच्या बैठकीमध्ये झाली पाहिजे. तुमच्या ठरावामध्ये तुमचा कृती कार्यक्रम आणि वस्तुस्थिती मांडलेला ठराव त्या ठिकाणी सगळा दिसला पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, SMCचं प्रोसिडिंग सुरू होत असताना त्या तुम्ही विषय निश्चित करत असताना नेहमी पहिला विषय लक्षात ठेवायचं की मागील प्रोसिडिंग वाचून किंवा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत, आणि मग मागील सभेचे इतिवृत्त सदस्य सचिव असतील किंवा अन्य कोणी शिक्षक प्रतिनिधी असतील त्यांचं नाव टाकून यांनी सर्व सभासदांच्या समोर वाचले, त्याला बहुमताने असेल तर बहुमताने किंवा सर्वानुमते असेल तर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मग सूचक अनुमोदक ठराव बहुमताने झाला का सर्वानुमते मंजूर झाला ते पुढे येईल. आणि शेवटचा विषय मात्र नेहमी ऐन वेळेचा विषय घ्यायचाच आहे, लक्षात घ्या. काही तक्रारी मी अशाही ऐकलेल्या आहेत, आम्हाला ह्या विषयावर चर्चा करायची होती परंतु मुख्याध्यापकांनी तो विषय चर्चेला घेतला नाही, अध्यक्षांनी तो विषय चर्चेला घेतला नाही, मग आम्ही त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी ऐन वेळेचा विषय टाकलाच नव्हता. जे काय असेल 4-5 विषय तेवढेच घेतले होते. जर त्यांनी किमान लिहिलं असतं की ऐन वेळच्या विषयावर चर्चा, मग तिथं लिहिता आलं असतं अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळच्या विषयावर चर्चेसाठी विषय मागवण्यात आले, परंतु कोणताही विषय चर्चेस न आल्याने सभा पुढील बैठकीपर्यंत तहकूब करण्यात आली. तर ऐन वेळचा विषय का असतो, तर आपण निश्चित केलेल्या विषयाव्यतिरिक्त अध्यक्ष असतील, सदस्य असतील, यांना ऐन टायमाला काही विषय सुचवायचे असतील तर ते त्यांच्या मनातील विषय त्या ठिकाणी मांडू शकतात, आणि असे विषय आल्यानंतर त्याचीही सविस्तर चर्चा त्या ठिकाणी आपण करणं अपेक्षित आहे. आता जून महिना आहे, जूनला तुमची मला वाटते शाळा सुरू होण्यापूर्वीच एक बैठक झालेली आहे. जूनला तुम्हाला आवश्यकतेनुसार एनला तुम्ही बैठक घेऊ शकता किंवा जुलैमध्ये बैठक घेऊ शकता, परंतु त्या सगळ्यामध्ये मी हे जे विषय सांगत आहे फक्त गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप एवढंच नाही, तर गुणवत्ता विषयक जिल्हा स्तरावर जेही पत्र येतात त्या सगळ्या विषयांची आपल्या विद्यार्थ्यांच्या लेटेस्ट मुलांची जी सद्यस्थिती आहे, त्यांचा जो अध्ययन स्तर आहे, किती मुलं अडखळत वाचतात, किती मुलं प्रकट वाचन अस्खलितपणे करू शकतात, किती मुलांना संख्याज्ञान आहे, किती मुलं संख्यावरील क्रिया व्यवस्थित करतात, त्या सगळ्या विषयांची चर्चा वेळोवेळी करायची आहे. आणि ते सर्व विषय त्याची झालेली सविस्तर चर्चा प्रोसिडिंग मध्ये येणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काही तांत्रिक अडचणी असतील तर आपण अवश्य आपले जिल्ह्याचे ग्रुप आहेत, आपले साधन व्यक्ती आहेत, सन्माननीय केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आहेत, यांच्या मार्फत आपण डाएटला विचारू शकता. आपल्याला सविस्तर मार्गदर्शन प्रत्येक मुद्द्यावर करण्यात येईल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बैठक घ्यायची म्हणून घ्यायची नाही. आपल्या गुणवत्ता विकासातील SMCचे सदस्य महत्वाचे भागीदार आहेत आणि कायद्याने त्यांना काही अधिकार दिलेले आहेत, म्हणून आपण त्यांचा सकारात्मक उपयोग
आपल्या शाळेच्या विकासासाठी करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठीचं प्लॅनिंग आपण बनवायचं आहे आणि सूचनेची वाट न पाहता आपल्या पालकांच्या सोयीनुसार विषय निश्चित करून आपण त्या महिन्यामध्ये येणारे महत्वाचे विषय आहेत ते महत्वाचे विषय त्याच्यामध्ये ऍड करून बैठका आयोजित करायच्या आहेत. त्यातूनही काही शंका असतील तर जिल्हा स्तरावर आपण अवश्य विचाराव्यात. आपल्या शंका दूर केल्या जातील. एवढी माहिती या पहिल्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला पुरेशी आहे असं मला वाटतं. या ठिकाणी संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. शाळा व्यवस्थापन समिती आणि त्याबद्दल मीटिंग कशी घ्यावी, त्याचं इतिवृत्त कसं ठेवावं, कोणते विषय घ्यावेत याबद्दल आपण खूप सविस्तर माहिती दिलेली आहे. यानंतर मी पहिला जो विषय आहे वार्षिक नियोजन आणि अध्ययन अध्यापनाचे नियोजन याबाबत डॉक्टर तुकाराम राजे साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिंदे साहेब आवाज येतोय का? हो, येतोय, आवाज क्लिअर आहे. हॅलो. हो सर, येतोय ओके येतोय. ओके 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 ओके. सर्वांना नमस्कार. आज आपण केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जे गुरुवार दिनांक 27 जून रोजी होणार आहे त्या शिक्षण परिषदेमध्ये कशा पद्धतीनं कामकाज करावयाचे आहे या संदर्भात आपणा सर्वांना, सर्व केंद्र प्रमुखांना, साधन व्यक्तींना जे मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. माझ्याकडे जो विषय सोपवलेला आहे त्यासाठी आपल्या वेळापत्रकामध्ये जवळपास 1 तासाचा वेळ केंद्र संमेलनाच्या याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षक निहाय अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन आणि साप्ताहिक वेळापत्रक निर्मितीचा आढावा असा एक विषय घेतलेला आहे. याचा महत्वाचा उद्देश जो आहे, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला सुरुवातीलाच नियोजन आपण व्यवस्थितपणे जर केलं तर म्हणजे 50% जास्त काम नियोजनामध्येच असतं हे आपणा सर्वांना माहीत आहे. आता प्रत्येक शिक्षकांना म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट कलम 24 मध्ये जी शिक्षकांची कर्तव्य दिलेली आहेत आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत, त्यानुसार शिक्षकांनी वार्षिक नियोजन करणं क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना लागू असणारा MEPS रूल जो आहे त्या रूलनुसार शाळा सुरू झाल्यानंतर ज्या इयत्तेच्या अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया ज्या शिक्षकांच्या वरती सोपवलेली आहे त्या शिक्षकांना जे विषय शिकवणार आहेत, ज्या इयत्तेचे वेगवेगळे विषय शिकवणार आहेत त्या विषयाचं अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन शाळा सुरू झाल्यापासून 7 दिवसामध्ये तयार करणं अपेक्षित आहे. आता आम्ही हा विषय मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे की ही पहिलीच आपली बैठक आहे. वार्षिक आम्ही शाळा भेटी करत असताना ची प्रिंटेड स्वरूपाची वार्षिक नियोजन आम्हाला बघायला मिळतात आणि मग ते दुसऱ्या कोणीतरी लिहिलेले असतात आणि त्या पद्धतीनं आपण नियोजन करत असतो. वार्षिक नियोजनामध्ये आपण सर्व शिक्षकांनी नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे बघायचं आहे. प्रामुख्यानं वार्षिक नियोजन जे आहे ते हस्तलिखित असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गावची, प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गाची सिच्युएशन वेगळी असते आणि त्या अनुषंगानं आपल्या विषयाची तयारी, अध्ययन अध्यापनाची तयारी शिक्षकांना करावी लागते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे प्रत्येकाचं वार्षिक नियोजन हे वेगवेगळ्या पद्धतीचं किंवा त्याच्या गरजेनुसार व्यवस्थितपणे तयार केलेलं असलं पाहिजे. बहुतांश ठिकाणी आम्ही बघतोय की उदाहरणार्थ भाषा विषय एखाद्या इयत्तेचे समजा 25 पाठ असतील तर त्या म्हणजे प्रत्येक महिन्याला 2-2 पाठ किंवा 3 पाठ असं फक्त पाठांची नावं त्यामध्ये नमूद केलेली असतात. तर अध्ययन निष्पत्ती ज्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला दिलेल्या आहेत त्या अध्ययन निष्पत्तीसाठी सुद्धा आपल्या नियोजनामध्ये वेळ असला पाहिजे. फक्त धड्यांची नावं लिहून चालणार नाही. तर
त्यामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित जे उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहेत, मग एकूण अध्ययन निष्पत्ती किती आहेत, पाठ एकूण किती आहेत आणि मग त्या विषयाच्या अध्ययन निष्पत्ती किती आहेत, त्या अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने आपण कोणकोणते उपक्रम कार्यक्रम हाती घेणार आहे, हे पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये कोणते कार्यक्रम कधी घेणार त्याचा सुद्धा उल्लेख या वार्षिक नियोजनामध्ये होणं अपेक्षित आहे. आता बऱ्याच शाळांच्या ठिकाणी आम्ही बघतोय की हे वार्षिक नियोजन सुद्धा जुनीच असतात, वर सण बदललेला नसतो किंवा असं खडाखोड करून साल बदललेलं असतं. त्यावरती वर्ग शिक्षक, ज्या वर्गाचे शिक्षक आहेत त्या वर्ग शिक्षकांची स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. मुख्याध्यापकांची स्वाक्षरी त्यावरती असणं अपेक्षित आहे. म्हणजे मुख्याध्यापकांनी ते मान्य केलेलं असलं पाहिजे. म्हणजे या सर्व सूचना आपल्याला यापूर्वी वेळोवेळी जी शासनाच्या वतीनं प्रशिक्षण झालेली आहेत, अभ्यासक्रम ज्या ज्या वेळी बदलला त्या त्यावेळी कशा पद्धतीनं आपण वार्षिक नियोजन करायचं त्यासाठी सुद्धा तासिका ठेवलेल्या होत्या. परंतु त्या पद्धतीची वार्षिक नियोजन शाळा भेटीच्या वेळी आम्हाला दिसून येत नाहीत. तर कृपया आपण सर्वांनी आपल्या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षकांची सर्व इयत्तांचे विषयाचं जे वार्षिक नियोजन आहे ते वार्षिक नियोजन हे अध्ययन निष्पत्ती, उपक्रम आणि शालेय घटक, पाठ यावर या सर्वांचा विचार करून वार्षिक नियोजन घेणं, तयार करणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला वार्षिक नियोजनाचे नमुने प्रशिक्षणाच्या पुस्तिकेमध्ये यापूर्वी दिलेले आहेत. म्हणजे त्याचाही आपण विचार करावा, जेणेकरून ऍट अ ग्लान्स वर्षामध्ये आपण त्या त्या विषयाचे नियोजन कशा पद्धतीनं करणार आहोत ते आपल्याला समजलं पाहिजे. आता शिक्षण परिषदेमध्ये या पद्धतीनं केंद्र प्रमुखांनी शिक्षण परिषदेमध्ये प्रत्येक शिक्षक निहाय म्हणजे शाळा निहाय, शिक्षक निहाय वार्षिक नियोजन तयार केलेलं आहे का, त्यावरती वर्ग शिक्षक मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत का, याचा आढावा घ्यायचा आहे आणि केंद्र प्रमुखांनी शाळा भेटीच्या वेळी ते पाहायचं आहे. कारण आता आम्ही शाळा भेटी करतोय तर त्यामध्ये या स्वाक्षऱ्या वगैरे दिसून येत नाहीत आणि अभ्यासक्रमातल्या अध्ययन निष्पत्तीचा पण उल्लेख त्यामध्ये केलेला दिसून येत नाही. तर या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक शिक्षकाचे आढावा घेणं हे अपेक्षित आहे आणि अभ्यासक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन योग्य पद्धतीनं झालेलं आहे किंवा नाही तेही तपासणं गरजेचं आहे. शाळा भेटीच्या वेळी आता फक्त केंद्र प्रमुखांनी की अभ्यासक्रमाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याबद्दल सुद्धा आपण सूचना देऊ शकता आणि एक थोडा कालावधी, कारण बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याचशा शिक्षकांनी हे वार्षिक नियोजन तयार केलेलं असेल, परंतु अजूनही काही शिक्षक बांधवांनी जर ते तयार केलेले नसेल तर त्यांना आपण एक आठवड्याची मुदत द्यावी आणि म्हणजे पुढच्या आठवड्यानंतर म्हणजे शिक्षण परिषद झाल्यानंतरच्या आठवड्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये एकही शाळा अशी असणार नाही की त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षाचं 24-25 या शैक्षणिक वर्षाचं वार्षिक नियोजन तयार केलेलं नाही अशी एकही शाळा किंवा एकही शिक्षक, एकही वर्ग आपल्याला बघायला मिळणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रत्येक शिक्षक निहाय आढावा घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता दुसरा एक विषय माझ्याकडे सोपवलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं साप्ताहिक वेळापत्रक आहे. आता यामध्ये साप्ताहिक वेळापत्रक जे आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आरटीआय ऍक्ट नुसार जे यापूर्वी शासन निर्णय झाले त्यानुसार सुद्धा वेळापत्रक त्याच्या तासिका म्हणजे त्यामध्ये नमूद केलेलं होतं की साप्ताहिक 45 तासिका सर्व शाळांमध्ये घेतल्या पाहिजेत. आता आरटीयू नुसार आपल्याला 45 तास अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आहे, प्रत्यक्ष 30 तास अध्ययन अध्यापनाचं कामकाज करायचं आहे आणि 15 तास तयारीचे तास आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. कशा पद्धतीनं काय तयारी करायची म्हणजे शैक्षणिक साहित्य असेल, टाचन लेखन असेल, अन्य ज्या काही बाबी अध्ययन अध्यापनाशी निगडीत आहेत त्या सर्व तयार करण्यासाठी आपल्याला ती वेळ उपलब्ध आहे. आता जे साप्ताहिक वेळापत्रक आपल्याला तयार करायचं आहे त्या अनुषंगानं राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी 5
ऑक्टोबर 2017ला एक परिपत्रक आपल्या सर्व शाळांकडे पाठवलेलं होतं. त्या परिपत्रकानुसार आपल्याला साप्ताहिक वेळापत्रक जे आहे ते आपल्याला करावयाचं आहे. आता फक्त या परिषदेमध्ये शिक्षकांनी जी वेळापत्रक तयार केलेली आहेत त्या वेळापत्रकामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आपण म्हणजे जुनीच आहेत का हे खात्री करायची आहे. प्रत्येक वेळापत्रकावर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी केलेली आहे का हेही बघणं अपेक्षित आहे. आणि वेळापत्रकावरती जे शैक्षणिक वर्ष सन लिहिलेला आहे का त्याचीही खात्री आपण करायची आहे. आता सन 2017-18च्या दुसऱ्या सत्रापासून 48 तासिका आपल्या साप्ताहिक जे नियोजन आहे, आपलं वेळापत्रक जे आहे त्या वेळापत्रकामध्ये घेण्याबाबत इयत्ता 1ली ते 10वी साठी अध्ययनाचा जो कालावधी आहे तो 48 तासिका केलेला आहे. आणि त्यानुसार आपले 48 तासिकांचं वेळापत्रक आहे का याची खात्री करण्याची गरज आहे. आता आठवड्याचा यापूर्वी शिक्षकाचा जो वर्कलोड होता, कार्यकाल जो शिकवण्याचा होता तो 26 तास 45 मिनिटं होता. त्यामध्ये थोडी 25 मिनिटांना वाढ करून 27 तास 10 मिनिटं झालेला आहे. त्याचीही खात्री आपण त्यामध्ये करायची आहे. त्याचबरोबर या ज्या 48 तासिका आहेत त्या किती मिनिटाच्या कधी असाव्या या संदर्भामध्ये सुद्धा गाईडलाईन आहेत. सोमवार ते गुरुवार दररोज 8 तासिका असल्या पाहिजेत. पहिली तासिका ही 40 मिनिटाची असली पाहिजे आणि पुढील प्रत्येक तासिका ही 35 मिनिटाची राहील या दृष्टीनं आपलं नियोजन असलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी परिपाठ हा 10 मिनिटांचा राहील या दृष्टीनं सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारच्या तासिका 8 ऐवजी 9 तासिका घ्यायच्या आहेत. यामध्ये पहिली तासिका 35 मिनिटांची आहे आणि पुढील सर्व तासिका ह्या 30 मिनिटांच्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी 5 तासिका ऐवजी 7 तासिका घ्यायच्या आहेत. पहिली तासिका 35 मिनिटांची आहे आणि पुढील प्रत्येक तासिका ही 30 मिनिटाची राहणार आहे. आणि अशा पद्धतीनं या सुधारित वेळापत्रकामध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या तासिका ह्या शक्यतो कला, आरोग्य शिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयासाठी द्यावयाच्या आहेत. आता त्या परिपत्रकामध्ये इयत्ता 1ली 2रीसाठी ज्या 48 तासिका आहेत त्यामध्ये भाषा विषयाच्या म्हणजे मराठी विषयाच्या 16 तासिका आहेत, इंग्रजी विषयाच्या 7 तासिका आहेत, गणित विषयाच्या 13 तासिका आहेत, कार्यानुभवच्या 4 तासिका आहेत, कला विषयाच्या 4 तासिका आहेत, आरोग्य व शारीरिक शिक्षणच्या 4 अशा एकूण 48 तासिका या ठिकाणी आहेत. त्यानंतर 3री-4थीसाठी ज्या 48 तासिका आहेत त्यामध्ये भाषा विषयाच्या 12 तासिका आहेत, इंग्रजी विषयाच्या 7 तासिका आहेत, गणित विषयाच्या 9 तासिका आहेत, परिसर अभ्यासाच्या 10 तासिका आहेत, कार्यानुभवच्या 4 तासिका आहेत, कला या विषयाच्या 3 तासिका आहेत आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षणच्या 3 तासिका आहेत. अशा 48 तासिका आहेत. 5वीसाठी पुन्हा 48 तासिका ज्या आहेत त्यामध्ये प्रथम भाषा मराठी आणि हिंदी याच्या 6 तासिका आहेत. तृतीय भाषा इंग्रजी 7 तासिका आहेत, गणिताच्या 8 तासिका आहेत, परिसर अभ्यासासाठी 12 तासिका आहेत, कार्यानुभवसाठी 3, कलासाठी 3, आरोग्य शिक्षणसाठी 3 तासिका आहेत. आता इयत्ता 6वी ते 8वीसाठी भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी 6 तासिका आहेत. गणित विज्ञानसाठी प्रत्येकी 7 तासिका आहेत, सामाजिक शास्त्रासाठी 6 तासिका आहेत आणि कार्यानुभवसाठी 2 तासिका, कलेसाठी 4 तासिका आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षणसाठी 4 तासिका आहेत. अशा 48 तासिका आहेत. आपल्या दृष्टीनं विचार केला तर 8वी पर्यंतच्या अशा तासिका ज्या शासनानं परिपत्रकाप्रमाणे दिलेल्या आहेत त्यानुसार आपण वेळापत्रक तयार केलेलं आहे का, आणि म्हणजे सर्व शिक्षकांनी वेळापत्रक जर तयार केलं नसेल तर अशा पद्धतीचं वेळापत्रक तयार करणं अपेक्षित आहे. त्यावरती शैक्षणिक वर्ष सन, वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी, मुख्याध्यापकाची स्वाक्षरी
असं तयार करून प्रत्येक वर्गामध्ये असणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्व शिक्षकांचा वेळापत्रकाचा तयार केलेल्या वेळापत्रकाचा आढावा घ्यावा आणि पटकन शाळा भेटीच्या वेळी या पद्धतीनं या सर्व तासिका म्हणजे नोंदवलेल्या आहेत वेळापत्रकात याची खात्री करावी. अशा पद्धतीनं हा आढावा घेण्यासाठी म्हणजे अभ्यासक्रमाचं नियोजन आणि वेळापत्रक जे आहे त्या वेळापत्रकाचा आढावा घेण्यासाठी या तासिकेचं आयोजन आपण यामध्ये केलेलं होतं. तर या संदर्भातलं जे परिपत्रक आहे ते मी आपल्या केंद्रप्रमुख ग्रुपवरती आणि साधन व्यक्तींच्या ग्रुपवरती मी ते शेअर करीन. तर पुढील 3-4 दिवसामध्ये गुरुवारी होणाऱ्या शिक्षण परिषदेसाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद राजे साहेब. शिंदे साहेब, माझा आवाज येतोय का? हा, येतोय आवाज. हा, आत्ताच आपल्याला डॉक्टर राजे यांनी वर्ग शिक्षक निहाय अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन कसं असावं, साप्ताहिक वेळापत्रक निर्मितीचा आढावा कसा घ्यावा आणि वर्षा सुरुवातीला आपलं जर नियोजन उत्तम असेल तर आपण कशा प्रकारे काम करू शकतो योग्य पद्धतीने याचा पूर्ण आढावा दिलेला आहे. अगदी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आरटी आल्यापासून त्या ठिकाणी आठवड्यातून 45 तासिका घेणं आवश्यक आहे. त्याच्यापैकी 30 अध्यापनाच्या तासिका आणि 15 तयारीच्या तासिका याचंही नियोजन आपलं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण फक्त 30 अध्यापनाच्या तासिकेवर लक्ष देतो, पण ज्या तयारीच्या 15 तासिका आहेत याच्यावरही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आत्ताच राजे सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जे काय परिपत्रक आहे किंवा शासन निर्णय आहे, आरटी प्रमाणे प्रामुख्याने आलेला जे क्लॉज आहेत याची माहिती गटावरती दिली जाईल आणि या पद्धतीनं आपण आपलं नियोजन करावं आणि अतिशय उत्तम प्रकारे ह्याची चर्चा शिक्षण परिषदेमध्ये घडवून आणावी ही आम्हाला अपेक्षा आहे. कारण केंद्रस्तरीय शिक्षण परिषद हे शिक्षकांचं असणारं जे सुसंवाद साधण्याचं व्यासपीठ म्हणून ओळखलं जातं आणि या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सुरुवात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की सर्व शिक्षण अभियान आल्यानंतर गट संमेलन सुरू झाली होती आणि या गट संमेलनापासून सुरुवात झालेली आहे. ती प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा जो शासन निर्णय आला 22 जून 2015 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, त्यावेळेस पासून प्रामुख्याने शिक्षण परिषद राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर घेण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर 1 सप्टेंबर 2016 केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात यावी असं शासन परिपत्रक निर्गमित झालं की ज्या शिक्षण परिषदेची संपूर्ण जबाबदारी फक्त केंद्र प्रमुखावर सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या शासन परिपत्रकाप्रमाणे केंद्र प्रमुखांनी दरमहा शिक्षण परिषद आयोजित करणं हे सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब आहे की शिक्षण परिषद नियोजन करत असताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी जुलै 2022 मध्ये जो आपल्या शालेय शिक्षण विभागाचं मुखपत्र आहे जीवन शिक्षण अंक, हा अंक काढलेला आहे की ज्या अंकामध्ये शिक्षक असतील, आपले सहकारी अधिकारी असतील, त्याचबरोबर डाएटचे प्राचार्य असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, उपशिक्षण अधिकारी असतील, ह्या सर्वांचे लेख शिक्षण परिषदेवर आधारित आलेले आहे. आणि म्हणून ह्या वर्षी आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदेचं नियोजन करत असताना प्रामुख्याने जून ते एप्रिल पर्यंत, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर हा सुट्टीचा कालावधी दिवाळीचा येतो त्यामुळे एकच धरलेला आहे आणि 10 महिन्याचं नियोजन वार्षिक आपणास दिलेलं आहे. आणि हे 10 महिन्याचं नियोजन देत असताना तुम्हाला वेळेसहित त्या ठिकाणी पूर्ण सगळी माहिती, विषय, वेळ आणि कालावधी त्या विषयाचा हे सर्व देण्यात आलेला आहे. आणि हे देत असताना सगळ्यात महत्वाची बाब 5 नंबरचा जो विषय आहे तो प्रत्येक महिन्याला स्थानिक गरजेनुसारचा विषय आणि राज्यस्तरीय विषय असा विषय आपण देण्यात आलेला आहे. तो केंद्र प्रमुखांनी त्या वेळेच्या गरजेला अनुसरून घेण्यात यावं. या बाबतीमध्ये आमचे डॉक्टर शशिकांत शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतीलच आणि द एंडला आम्ही मार्गदर्शन करू. तत्पूर्वी आमच्या ज्या सहकारी आहेत डॉक्टर क्रांती कुलकर्णी हे आपल्याला प्रामुख्याने पुढील मार्गदर्शन करतील. शाळापूर्व तयारी, माता पालक गट नियोजन व आढावा. डॉक्टर क्रांती कुलकर्णी मॅडम. नमस्कार सर्वांना, माझा आवाज येतोय? हो मॅडम, येतोय आवाज. तर आताच माननीय जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे
शाळापूर्व तयारी मेळावा हा विषय आपला पुढचा शिक्षण परिषदेचा आहे. यासाठी आपल्याला शिक्षण परिषदेमध्ये 30 मिनिटेचा वेळ दिलेला आहे. तर शाळापूर्व तयारी मेळावा आपण गेले 3 वर्ष घेत आहोत. स्टार्स प्रकल्प आपला शासनाचा त्या अंतर्गत हा घेतला जात आहे. SCRT प्रथम फाउंडेशन यांच्या मार्फत याचं ऑर्गनायझेशन केलं जात आहे आणि प्रामुख्याने सर्वांनीच शाळेवर सर्व शाळांनी तो राबवलेला आहे जिल्हा परिषदेच्या. त्यामुळे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षक, माता पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत हा पूर्णतः पोहोचलेला आहे 100% असं आपण म्हणायला हरकत नाही. तर शाळापूर्व तयारी मेळावा नावातच त्याच्यामध्ये आवाज बंद झालाय कुलकर्णी मॅडम. कुलकर्णी माझा मॅडम आवाज येतोय आवाज का? बंद झालाय. हा, आता यायला लागला. हा, कॉल आला होता त्याच्यामुळे आवाज गेला असेल. तर शाळा पूर्वतयारी याच्यामध्येच आपल्याकडे एक म्हण आहे की वेल बिगन इज हाफ डन. अर्थातच चांगली सुरुवात असेल तर निम्म काम आपलं झालेलं असतं. या तयारी मेळावा जो आहे त्याचा जो उद्देश पाहिला आपल्याला तर हेच आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कशी लागेल, विद्यार्थी शाळेत कसे टिकून राहतील आणि मुख्यतः त्यांना जिल्हा परिषद शाळेचा ओढा कसा निर्माण करता येईल या मागचे हे उद्देश होते. आणि याला जोडूनच निपुण भारत हे सुद्धा अभियान आपल्याला माहिती आहे, त्याची आपण तयारी करून घेत आहोत. तर या शाळापूर्व तयारी मेळाव्याचा निपुण भारतामध्ये सुद्धा मोठा सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण निपुण भारताचेच जर आपण बघितले तर 3 ते 9 वय वर्ष, बालवाडी ते 3री पर्यंत ज्या काही भाषा आणि गणिताच्या पायाभूत क्षमता आहेत, मूलभूत क्षमता आहेत, त्या विकसित करण्याचं ध्येय उद्दिष्ट हे निपुण भारताचं आहे. त्याच प्रकारे पहिलीत मुलांना बोलवून शेवटपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसं टिकवता येईल हे आपल्याला शाळापूर्व तयारी मेळाव्याचं उद्दिष्ट साधारणतः दिसून येत आहे. तर एक सांख्यिकी थोडंसं तुमच्या पुढे मी मांडत आहे की माता पालक गट जर आपण विचार केला तर 11,833 मागच्या वर्षी आपले माता पालक गट सोलापूर जिल्ह्याचे तयार झाले होते इयत्ता 1ली ते 3री या वर्गातील विद्यार्थ्यांचे. त्यामध्ये 77,391 माता होत्या किंवा आहेत आणि 1,16,129 विद्यार्थी 1ली ते 3रीचे समाविष्ट आहेत. आता माता पालक गट का करायचे आहेत ते आपण शाळापूर्व तयारी मेळाव्यामध्ये प्रशिक्षणामध्ये अगदी विभागीय ते केंद्र स्तरांपर्यंत माहिती घेतलेली आहे. परंतु आता माता पालक गटाचा आढावा मुख्यतः आपला या शिक्षण परिषदेमध्ये होणं आवश्यक आहे. कारण शाळापूर्व तयारी मेळावा काय, त्याची 7 टेबल्स काय आहेत, भाषा गणित किंवा काय कौशल्य आहे ते साधारणतः सर्व शिक्षक, माता पालक किंवा अंगणवाडी सेविका अगदी यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत असं आपण गृहीत धरूया. कारण सातत्याने गेली 3 वर्ष आपण तो मेळावा आयोजित केलेला आहे. त्यामुळे यावर्षीपर्यंत 100% त्याची नोंद झालेली आहे की मेळावे हे झालेले असतील. तरी सुद्धा जर आपण सांख्यिकी माहिती पाहिली तर मेळाव्यांची लिंक मध्ये मात्र नोंदणी झालेली नाही असं आपले जिल्हा समन्वयक जे गेळे सर आहेत त्यांनी पाठवलेली माहितीनुसार असं दिसून येतंय की मंगळवेढा आणि अक्कलकोट यांनी मेळाव्या घेतलेल्याची नोंद ही फार कमी प्रमाणात केलेली आहे असं दिसून येत आहे. 24% मंगळवेढ्याची नोंद झालेली आहे तर अक्कलकोट 43%, बाकी इतर 80%, 70%च्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहेत. तर तिथे मेळावे झाले असतील परंतु कदाचित नोंद झालेली नाहीये. तर मुख्यतः मंगळवेढा, अक्कलकोट इथल्या केंद्रप्रमुखांनी लक्ष देऊन या शाळापूर्व तयारी मेळाव्याचा आढावा घ्यायचा आहे. जे कृती पुस्तिका आल्या असतील, आयडिया कार्ड असतील, त्यांनी नोंद घेतलेली नाहीये. त्यामुळे त्याचा जर तुम्ही आढावा तिथं घेतला की कृती पुस्तिका 12 आठवड्याच्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत का, जर घेतलेल्या नसतील तर त्या अजूनही करून घेता येतील. कारण त्या आपल्या ह्या शाळेच्या शिक्षणाशीच जोडलेल्या आहेत. त्यामुळं त्या पूर्ण करून घेणं अपेक्षित आहे. जर झालेल्या नसतील तर त्याप्रमाणे आढावा घेणं अपेक्षित आहे. तर शाळापूर्व तयारीची मेळाव्याची फलनिष्पत्ती जर आपण पाहिली तर पट नोंदणी वाढलेली आहे असं आपल्याला केंद्र प्रमुखांकडून समजलेलं आहे. आपल्या माननीय सीओंकडे तो अहवाल गेलेला आहे की मुख्यतः प्रवेश जे अपेक्षित होते त्याच्यापेक्षा जास्त 7-8 प्रवेश झालेले आहेत, बाहेरून आलेले आहेत किंवा इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांचा ओढा इकडे मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये दिसून येत आहे. परवा मोडणीमध्ये सुद्धा भेट झालेली आहे. तिथल्याही केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे 11 विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत आणि असंच साधारणतः चित्र सर्व शाळांमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
तर फलनिष्पत्ती हीच होती की पट नोंदणी वाढणं अपेक्षित आहे, ती झालेली दिसत आहे. माता पालक शिक्षण होणं गरजेचं आहे किंवा माता पालकांचा मुलांच्या शिक्षणात सहभाग हे अपेक्षित होता, त्यांचाही सहभाग वाढलेला आहे. निपुण भारताला त्याच्यामध्ये समाविष्ट आपण करून त्यालाही हातभार लावण्याचं हे फलनिष्पत्तीदायक होतं. किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जो पाया आहे तो मजबूत करणे हे सुद्धा ध्येय ह्याचं होतं. त्याची फलनिष्पत्ती आपल्याला साधारणतः मागच्या वर्षी झालेली आहे असं आपल्याला साधारणतः दिसून येत आहे. मग या वर्षी काय अपेक्षित आहे की पहिलीच शिक्षण परिषद आहे, परंतु माता पालक गट हे 15 जून पूर्वीच तयार होणं अपेक्षित होतं. ते झालेले आहेत का हे केंद्रनिहाय आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि केंद्र प्रमुखांनी शाळानिहाय आढावा हा प्रत्येक जिल्हा परिषदेचा घ्यायचा आहे की किती विद्यार्थी आहेत आणि किती माता पालक आपल्या शाळेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. माता पालक जर गट तयार झालेले असतील, आता माता पालक गट मी मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे 11,833 तयार आहेत, परंतु या वर्षी जे समाविष्ट झालेले आहेत माता पालक, त्यांना मागच्या गटामध्ये तुम्ही ऍड केलेलं आहे का, समाविष्ट केलेलं आहे का, हे शाळानिहाय विचारणं. फक्त न विचारता त्याची नोंद केलेली आहे का, त्याचं रजिस्टर आहे का, माता पालक सभा पहिली झालेली आहे का, जर झाली नसेल तर जून अखेरपर्यंत ती घ्यावयास लावणे. आणि माता पालक जे गट आहेत त्यात माता पालक लीडरचं काय काम आहे, उर्वरित जे 4-5चा गट असेल किंवा 7-8 माता पालकांचा गट आहे, त्या उर्वरित माता पालकांचं काय काम असणार आहे, त्यांनी आठवड्यातनं कधी भेटायचं आहे, किती वेळा भेटायचं आहे, आणि भेटल्यानंतर शैक्षणिक व्हिडिओ असतील किंवा घरातल्या साधनांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना गणित किंवा भाषा याविषयी कशी माहिती देऊ शकतो हे माता लीडर्सना सांगणं किंवा इतर माता पालकांनाही सांगणं हे सभेमध्ये तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. कृती पुस्तिका जर याच्या पूर्ण नसतील तर त्या पूर्ण करून घेणं हेही अपेक्षित आहे. त्याचबरोबर माता पालकांनी किमान आठवड्यातनं एकदा भेटणं याच्यासाठी नोंदी त्या माता पालक लीडरनी त्यांच्याकडे ठेवणं, आणि जर एखादा अधिकारी भेटावयास आला, वरिष्ठ भेटावयास आला, तर त्या नोंदी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण आम्ही भेट दिल्यानंतर माता पालक गट तयार झालेले आहेत असं म्हणतात, परंतु त्याची नोंद कुठे आम्हाला आढळून येत नाहीत. किती माता पालक आहेत, त्यांच्या किती सभा झालेल्या आहेत, त्यांचं ठिकाण काय आहे, किंवा त्यांनी कोणते व्हिडिओचं काम केलेलं आहे, कोणते विषय शिकवलेले आहेत, किंवा माता पालकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कसा सहभाग घेतला गेलेला आहे हे केंद्र प्रमुख किंवा शिक्षकांना सांगता येत नाही. असं खास करून मागच्या वर्षी जेव्हा भेटी झालेल्या आहेत शाळेच्या त्या दिसून आलेल्या नाही. तर त्याच्याही नोंदी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शाळेत तर कंपल्सरी ती नोंद असणं गरजेचंच आहे की माता पालक लीडर तुमच्या शाळेमध्ये किती आहेत आणि त्यांच्या सोबत किती माता पालक गटामध्ये काम करत आहेत. तर एकंदरीतच हा आढावा आपल्याला या केंद्र परिषदेमध्ये, शिक्षण परिषदेमध्ये घ्यावयाचा आहे की शाळापूर्व तयारी मेळावा झालेला असेलच 1 आणि 2, आणि त्याच्यानंतर कृती पुस्तिका पूर्ण झालेल्या आहेत का हे जर तुम्ही तोंडी विचारलं ठीक आहे, परंतु शाळानिहाय आढावा घेताना मात्र माता पालक गट या नोंदी तुमच्याकडे आहेत का, शिक्षकांनी जर ठेवल्या नसतील तर त्या ठेवणं, आणि पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये त्या नोंदी आहेत, किती माता पालक लीडर तुमच्या शाळेमध्ये आहेत, किती समाविष्ट विद्यार्थी आहेत आणि किती माता पालक आहेत हे त्या शिक्षकांना सांगता आलं पाहिजे. तर मग आपला ह्या आढाव्याला फायदा होईल. तर अनेक ठिकाणी शाळा मेळावे चांगले झालेले आहेत, त्यासाठी केंद्र प्रमुखांचं अभिनंदन. आणि या शाळापूर्व तयारी मेळाव्याचा उद्देश लक्षात ठेवून आपण त्याच्यावर वर्षभर काम करूया. धन्यवाद. शिंदे सर. हा मॅडम, धन्यवाद डॉक्टर क्रांती कुलकर्णी मॅडम. मॅडमने आपल्याला शाळापूर्व तयारी आणि माता पालक गट नियोजन कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकतं विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी, पालकांशी समन्वय साधण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं कामकाज पूर्ण करण्यासाठी ह्या तिन्ही बाबीतून आपल्याला त्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. यानंतर प्रामुख्याने आपल्यासोबत आत्ता ज्येष्ठ डॉक्टर राजेश बनकर, प्राचार्य डाएट, संगमनेर जिल्हा अहमदनगर येथून जॉईन झालेले आहेत. यांचा थोडक्यात मी या ठिकाणी परिचय करून देतो एका मिनिटामध्ये की डॉक्टर राजेश बनकर हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे गेले 7 वर्ष त्या ठिकाणी मराठी विभागाचे प्रमुख होते. आणि विद्याप्रवेश हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरुवातच त्या पुस्तिकेची निर्मिती असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यशाळा असतील, त्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक विभाग प्रमुख म्हणून स्वतः त्यांनी काम केलेलं आहे. आणि सद्यस्थितीला ते मार्चमध्ये पदोन्नतीने अहमदनगर या ठिकाणी प्राचार्य पदावर रुजू झालेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर, माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर आणि सर्व आमचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, विशेष साधन व्यक्ती आणि डाएटचे आमचे
प्राचार्य जितेंद्र साळुंख साहेब, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि डॉक्टर बनकर साहेबांना आम्ही विनंती करतो की विद्याप्रवेश कार्यक्रम 2024-25 संदर्भात जी कन्सेप्ट आहे यावर आपण मार्गदर्शन करावे. डॉक्टर बनकर साहेब. धन्यवाद सर. आवाज येते माझा? हो सर, येतो. ओके. सर्वांना नमस्कार. सोलापूर मधील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर या संस्थेचे प्राचार्य आमचे सहकारी मित्र साळुंखे साहेब, त्याचप्रमाणे सर्व डाएट मधील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, त्यामध्ये अरुण जाधव साहेब असतील किंवा इतर सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट मधील सर्व इतर स्टाफ, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पर्यवेक्षण यंत्रणेमधील सर्व गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख आणि आजच्या बैठकीला उपस्थित असणारे सर्व रिसोर्स पर्सन, शिक्षक बंधू भगिनींनो, नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे 2024-25 ला नुकतीच 15 जून पासून सुरुवात झालेली आहे. आपल्या नव्या शाळांमध्ये अगदी पहिलीला मध्ये नवीन विद्यार्थी आलेले असतील, इतर वर्गामध्ये पूर्वीचे विद्यार्थी जरी असले तरी ते नव्या वर्गामध्ये त्या ठिकाणी प्रवेशित झालेले आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी आज आपल्या समोर विद्याप्रवेश कार्यक्रमासंदर्भाने थोडी उजळणी म्हणून मी आपल्याशी एक 15-20 मिनिटं संवाद साधणार आहे. तुमच्या डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता आमचे मित्र अरुण जाधव साहेबांनी मला विनंती केली आणि मी यापूर्वी SCRT मध्ये विद्याप्रवेश कार्यक्रम असेल किंवा या संदर्भाने काही कामकाज असेल ते केले असल्यामुळे साहेबांनी विनंती केली आणि मलाही आनंद झाला की सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक आणि केंद्रप्रमुख अधिकारी या सर्वांशी या निमित्तानं बोलता येईल. खरं तर त्याबद्दल मी डाएटचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे निपुण भारत अभियान आपल्या भारतामध्ये सुरू आहे आणि या संदर्भाने 2022-23 ला त्याची सुरुवात झालेली आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, ज्याला आपण नवीन शिक्षण धोरण NEP 2020 म्हणतो, त्या धोरणानुसार 2026-27 पर्यंत राज्यातील सर्व जे वयवर्ष 3 ते 9 म्हणजे पूर्व प्राथमिक ते इयत्ता 3री पर्यंत या सर्व बालकांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वृद्धी होण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारतभर निपुण अभियान सुरू केलं आहे आणि त्याची नांदी म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या धोरणाच्या अनुषंगाने कामकाज 22-23 पासूनच सुरू केले आहे. या धोरणानुसार नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा असेल, अभ्यासक्रम असेल किंवा नवीन पाठ्यपुस्तक असेल, याचंही काम राज्य स्तरावरती सुरू आहे. पण या धोरणामधील एक महत्वाचा टप्पा आणि ज्याची सुरुवात खऱ्या अर्थाने या धोरणाची आपण सुरुवातीला केली ते म्हणजे विद्याप्रवेश उपक्रम. आता हा विद्याप्रवेश उपक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण 2022-23, 23-24 या 2 शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये, आपल्या केंद्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये घेतलेला असेलच. त्यामुळे हा उपक्रम खूप नवीन नाहीये, परंतु एक या वर्षीच्या नियोजनानुसार किंवा या वर्षीच्या नवीन विद्यार्थ्यांसंदर्भाने काही बदल किंवा काय आपल्याला करणं अपेक्षित आहे या संदर्भात मी थोडा आपल्याशी करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावरती धोरणाने खूप महत्वाचा भर दिला आहे आणि यामध्ये अजूनही आपल्या काही शाळांमध्ये काही विद्यार्थी अगदी 3री, 4थी, 5वी पर्यंत जातात किंवा 7वी पर्यंत जातात आणि काही विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊनही त्यांना वाचन, लेखन या मूलभूत ज्या गोष्टी आहेत, पायाभूत ज्या गोष्टी आहेत त्या येत नाहीत किंवा संख्या गणिताबद्दलच्या काही ज्ञानामध्ये ते थोडे मागे असल्याचे दिसून येतात आणि म्हणून धोरणाने या संदर्भात एक अभियान स्तरावरती काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि राज्यामध्ये ते कार्यक्रम सुरू झाले. त्यामध्ये याच अभियानांतर्गत विद्याप्रवेश नावाचा जो कार्यक्रम आहे तो इयत्ता पहिलीच्या प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणं अपेक्षित आहे. खर तर या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पहिलीमध्ये जे विद्यार्थी आपल्याकडे नव्याने आपल्या औपचारिक शाळांमध्ये प्रवेशित करतात, यापूर्वी कदाचित त्यांनी पूर्व प्राथमिकमध्ये काही अंगणवाडी असेल, बालवाडी असेल किंवा काही दुसऱ्या खाजगी शाळा असतील, त्या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातले गेले नसतील. जरी गेले असतील तर त्यांना त्याप्रमाणे नेमकेपणाने त्या ठिकाणी शाळा पूर्वतयारीच्या दृष्टीने काही कामकाज झालं असेल किंवा नसेल, झालं नाही असं मला म्हणायचं नाही, हे सर्व ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतं. असे सर्व विद्यार्थी पहिला नवीन जून मध्ये आपल्या शाळांमध्ये येतात, पहिलीच्या वर्गामध्ये येतात. हे आलेले जे विद्यार्थी आहेत या प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी होण्यासाठी, त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी एक प्रोत्साहन मिळावं, त्यांना शाळेमधलं वातावरण आनंददायी वाटावं, शिक्षक आपलेसे व्हावेत, हा जो नवीन आपला अभ्यासक्रम आहे, औपचारिक अभ्यासक्रम असेल, पाठ्यपुस्तक असेल, जे आपण शिक्षण प्रक्रिया शाळेमध्ये राबवतो, या प्रक्रियेशी ते फॅमिलियर व्हावेत किंवा त्यांना ती चांगली वाटावी, ओळखीची वाटावी आणि पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, याचा मूळ उद्देश हा या कार्यक्रमाचा तोच आहे की त्या दृष्टीने विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करून सुरुवातीची
या शैक्षणिक वर्षामधल्या किंवा प्रत्येक शैक्षणिक वर्षामधले सुरुवातीची 12 आठवडे म्हणजे 3 महिने एकूण असा हा जो 3 आठवडे कार्यक्रम आहे, 12 पंचवीस 60 दिवसांचा तो कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे. या 12 आठवड्यामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम आपण एससीईआरटीने आपल्या सर्व शिक्षकांपर्यंत पुस्तिकेच्या माध्यमातून पोहोचवला आहे. हा कार्यक्रम त्यानुसार सर्व शाळांमध्ये राबवणं किंवा सर्व शाळांमध्ये घेणं अपेक्षित आहे. आणि विद्यार्थ्यांची तयारी त्या दृष्टीने झाली, एकदा विद्यार्थी प्रोत्साहित झाले, एकदा विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी, शारीरिक, मानसिक, भावनिक तयारी झाली की ते शाळेचा जो आपला रचनाबद्ध अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रम असेल, पाठ्यपुस्तकातला आशय असेल, त्या संदर्भाने अभ्यासक्रमाची उद्दिष्ट असेल, ती पूर्तता करण्यासाठी शिक्षकांनाही सुलभ जाईल आणि या विद्यार्थ्यांनाही त्याशी सुलभ जाईल. हा त्यामागचा एक मोठा दृष्टिकोन आहे. त्यामुळे विद्याप्रवेश कार्यक्रम केंद्राने निर्देशित केल्याप्रमाणे आपण राज्यामध्ये घेत आहोत आणि त्याची 2 वर्ष आपण पूर्ण केली आहेत. याही वर्षी तो कार्यक्रम घेण्याबाबत राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजे आपण ज्याला एससीईआरटी म्हणतो त्यांनी निर्देशित केले आहे. त्या संदर्भातल्या पुस्तिका दरवर्षी आपल्या शाळांपर्यंत येत असतात. गेल्याही वर्षी त्याही गेल्या वर्षी शिक्षक मार्गदर्शिका त्या संदर्भात शिक्षकांना, पहिलीच्या शिक्षकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी शिक्षक मार्गदर्शिका आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी कृती करण्यासाठी ज्या पेपर पेन्सिलच्या कृती असतील फक्त त्या कृतींसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका आपण आपल्या शाळांवरती दिली होती. या वर्षी मात्र परिषदेकडून मात्र फक्त कृती पुस्तिकांचं वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांसाठी पुस्तिका जी आहे, पूर्वीची छापली ती पुस्तिका आहे, त्या सुधारणा काही केलेल्या आहेत, त्याप्रमाणे ती पुस्तिका मुलांपर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि या पुस्तिकेसंदर्भात आणि या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून शिक्षक मार्गदर्शिका जी आहे ती मार्गदर्शिका मात्र यावर्षी शिक्षकांना दिलेली नाही. त्याचं कारण म्हणजे आपण गेले 2 वर्ष ती पुस्तिका शाळांना देत आहोत. गेल्या वर्षी पण पुस्तिका ती शाळेवर प्राप्त झालेली आहे. त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 22-23 सुद्धा ती पुस्तिका शाळेवर प्राप्त झाली. या दोन्ही प्रती आपल्या शाळेमध्ये असतील. कदाचित एखाद्या शाळेमध्ये काही थोडं मिसलेस झाला असेल किंवा झालं नसेल तर परिषदेच्या वेबसाईटवरती ही पुस्तिका उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावरती आपण शिक्षक, पहिलीचे शिक्षक ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या पुस्तिकेचं वाचन करून त्याचं आकलन करून त्यानुसार हा कार्यक्रम आपल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये घेणं अपेक्षित आहे. आता मला वाटतं या ठिकाणी सर्व केंद्रप्रमुख आहेत, केंद्रप्रमुख किंवा परिषदेचे अधिकारी त्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम दरवर्षी कधी कधी काय होतं, एखादा उपक्रम नवीन आला की तो उपक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक उत्साहपूर्ण असतो. परंतु गेले 2 वर्ष आम्ही घेत आहोत, आता यावर्षी काय वेगळं सांगणार आहेत असं म्हणून कदाचित शिक्षक त्याकडे थोडं कानाडोळा करण्याची शक्यता आहे किंवा त्या कार्यक्रमाचे नेमके उद्देश किंवा निम्न कार्यक्रमाची नेमकी संकल्पना जी आहे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता कदाचित शिक्षकांची असू शकते. असं होणार नाही याची दक्षता आपण आपल्या शाळा स्तरावरती घेणं अपेक्षित आहे. आता हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण आपले जे निपुण भारतचे 3 गोल आहेत, ध्येय 1 म्हणजे गोल 1, गोल 2, गोल 3. गोल 1 जो आहे हेल्थ अँड वेलबिंगचा म्हणजे विद्यार्थ्यांचं उत्तम मानसिक व शारीरिक स्वास्थ्य म्हणजे हेल्थ अँड वेलबिंग जपण्यासाठी आपण या 12 आठवड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या संदर्भाची तयारी करून त्यांना त्याप्रमाणे पोषक वातावरण शाळेमध्ये करायचं आहे. गोल 2 आहे तो म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेटर म्हणजे विद्यार्थी प्रभावी संवादक म्हणून कसे तयार होतील. कारण आज 21व्या शतकामध्ये भाषिक संप्रेषण किंवा संप्रेषण साधनं, संपर्क इतरांशी बोलणं हे खूप महत्वाचं आहे आणि तो जो संवादची जी क्षमता आहे, तो जो गोल आहे हा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून या गोलकडे पाहिलं गेलेलं आहे. आणि तिसरा जो गोल आहे निपुण भारतमध्ये पायाभूत साक्षरते संदर्भात सांगितला तो म्हणजे आहे इनव्हॉल्ड लर्नर म्हणजे विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये येणार आहे त्याचं भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं असलंच पाहिजे, तो प्रभावी संवादक तर असलाच पाहिजे. परंतु शाळेमधल्या किंवा शाळेच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्या सगळ्या प्रक्रिया होतात त्यामध्ये तो एक सक्रिय अध्ययनार्थी म्हणून त्यांनी सक्रिय झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो सक्रिय झाला तर तो खऱ्या अर्थाने चांगला अध्ययनार्थी बनेल आणि तो शाळेमधलं जे शिकण्याची प्रक्रिया आहे ती चांगली होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण अध्यापनाकडून आपण अध्ययनाकडे चाललो आहे. नवीन जो आपला प्रवाह आहे शिक्षण प्रक्रिया किंवा शिक्षणशास्त्र आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे. म्हणजे जो शिकणारा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला केंद्रित ठेवून आपण सगळे आपले उपक्रम करत असतो आणि त्याच दृष्टीने विद्याप्रवेश कार्यक्रमामध्ये सुद्धा या 3 गोलवरती कामरून काही कृती या विद्याप्रवेश कार्यक्रमामध्ये निश्चित केलेल्या आहेत. एकूण जवळजवळ 216 प्रकारच्या कृती, पुन्हा सांगतो मी, एकूण जवळजवळ 216 ते 17 प्रकारच्या कृती या विद्याप्रवेश कार्यक्रमामध्ये सर्व तज्ञांच्या मदतीने आपल्यातले काही केंद्रप्रमुख, कदाचित काही शिक्षक त्या ठिकाणी आले असतील राज्य स्तरावरती आणि निपुण भारतच्या गाईडलाईन्स, विद्याप्रवेशच्या केंद्राच्या गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व यानुसार करून हा पूर्ण 12 आठवड्याचा कार्यक्रम तयार केला आहे. हा असा कार्यक्रम 12 आठवड्यांचा डे टू डे म्हणजे दर आठवड्याला 5 दिवसाचा एकूण कार्यक्रम आहे. आपली शाळा असते 6 दिवस. 6व्या दिवशी काय करायचंय ते सुद्धा त्या पुस्तिकेमध्ये सांगितलेले आहे. पहिले 5 दिवस या दिलेल्या कृती दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर 6व्या दिवशी त्या आठवड्यामध्ये पहिलीच्या पालकांना दर शनिवारी आपण शाळेमध्ये बोलवायचंय आणि त्यांच्याशी मुलाच्या प्रगतीबाबत
याबद्दल आपण चर्चा करायची आहे आणि चांगलं असं वातावरण त्या मुलाच्या बाबतीमध्ये, कारण मूल पहिल्यांदाच आई वडिलांपासून एवढे वेळ आपल्या शाळेमध्ये बसत असतं, त्याला मुलांबरोबर आई वडिलांबरोबर कुटुंबाबरोबर वेळ घालवला त्याने असतो आणि कदाचित त्याला शाळेमध्ये कंटाळवाणं होऊ शकतं. म्हणून दर शनिवारी पालकांना जर बोलवलं तर त्यालाही आनंद होईल, पालकांनाही आपल्या मुलाबद्दल शिक्षक आपल्याला बोलवतात हे पाहून आनंद होईल आणि याचा विचार करून त्या शनिवारी पालक सभा घेऊन फक्त पहिलीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा पहिलीच्या शिक्षकांनी घ्यायची आहे आणि त्या सभेमध्ये काय करायचं ते सुद्धा आपण आपल्या पुस्तिकेमध्ये त्या नियोजनामध्ये दिलं आहे. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे केंद्रबिंदू म्हणून आपण आपल्या शिक्षकांनी ती पुस्तिका शिक्षक वापरत आहेत का, शिक्षक मार्गदर्शिका बरं का मी सांगतोय, विद्यार्थी कृती पुस्तिकेबद्दल मी नंतर बोलेल, पण ती मार्गदर्शिका वाचत आहेत का, त्याप्रमाणे नियोजन करत आहे का, त्याप्रमाणे ते वर्गामध्ये कृती घेत आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. कदाचित या ठिकाणी काही शिक्षकांचा थोडा गैरसमज म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटेल की आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं काय येत आहे, मग त्यांना ही घ्यायची काय गरज आहे का. निश्चितच त्यांचा प्रश्न चुकीचा नाही, पण एक राज्यस्तरावरून 2 वर्ष अनुधावन करत असताना लक्षात आलं की विद्याप्रवेश कार्यक्रमातल्या जर कृती नीटपणे वर्गामध्ये घेतल्या गेल्या तर ही जी मुलं आहेत पहिलीमध्ये शिकणारी, ही अतिशय गतीने, आनंदाने आणि सर्जनशील पद्धतीने पुढील अभ्यासक्रम कमी वेळामध्ये पार करतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला राज्य सर्व काम करत असताना प्रश्न यायचे की जर 12 आठवडे आपण हेच करत बसलो तर पहिलीचा अभ्यासक्रम संपणार कधी. खरं तर अभ्यासक्रम संपण्यासाठी नसतो, अभ्यासक्रम ही एक प्रक्रिया असते, त्यामध्ये विद्यार्थी शिकत राहतात. तर अभ्यासक्रम संपण्याचे महत्वाचं नाही, परंतु अभ्यासक्रम जरी आपण शिकवला नाही किंवा पाठ्यपुस्तक सगळा जरी आपण हात घातला नाही आणि तो घालू नये अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या 12 आठवड्यामध्ये पूर्णपणे विद्याप्रवेश कार्यक्रम जर आपण चांगल्या पद्धतीने घेतला तर उरलेल्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे कमी वेळामध्ये आपला पूर्ण होतो आणि विद्यार्थी अधिक आनंदाने चांगल्या प्रकारे शिकतात. हे अनुधावनामधले आलेले निष्कर्ष आहेत. आपल्यापैकी काही शाळांवरती केंद्रावरती आपले अनुधावन आपण केलं असेल, ते आपल्याला कल्पना असेल. त्यामुळे हा कार्यक्रम जरी आपला असा औपचारिक स्वरूपाचा वाटला नाही, म्हणजे नेहमीप्रमाणे वाचन लेखन असेल, संख्याज्ञान असेल, पहिलीचा अभ्यासक्रम असेल, कदाचित पालक म्हणतील अरे आमचा मुलगा शाळेत जातो त्याला तुम्ही अजून 1-2 शिकवलं नाही, त्याला एबीसीडी शिकवली नाही, त्याला तुम्ही काही हरकत नाही. त्यांचं उद्बोधन तुम्हाला शनिवारी करावायचं आहे शिक्षकांच्या माध्यमातून. त्यांना सांगायचं आहे की हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे, कारण यामध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्थिती एका पातळीवरती आणून त्यांना आनंद देऊन आणि पुढच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने त्यांची पूर्वतयारी करणं. आज आपल्या सर्वांना माहिती आहे पाऊस पडत आहे, शेतकरी राजा आपल्या शेतीमध्ये मशागत करण्यासाठी गुंतलेला आहे. ही मशागत किती महत्वाची असते हे शेतकऱ्याला सांगायची गरज नसते, किंवा आपल्यासारख्या काही आपल्यामध्ये काही शेतकरी म्हणून किंवा पिकाची माहिती आपल्याला असेलच. ही शेतीची मशागत खूप महत्वाची असते. ही एक प्रकारे शाळा पूर्वतयारी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची एक मशागत आहे, कारण आपण पुढे जाऊन जी पेरणी करणार आहोत ती पेरणी केल्यानंतर जे पीक येणार आहे ते खूप चांगले येण्यासाठी मशागत खूप महत्वाची असते. तेच आपल्या या ठिकाणी, कारण आपल्या समोर बसणारे सर्व बालक सजीव आहेत, त्यांना भावभावना आहेत, त्यांना शरीर आहे, त्यांना शारीरिक काही गोष्टी असतात आणि त्यांच्या सगळ्या या प्रकारे शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्थिती चांगल्या प्रकारे करून त्यांना शिकण्याच्या प्रवाहामध्ये प्रवाहित करणं, यासाठी हा विद्याप्रवेश कार्यक्रम आहे. त्यामुळे कार्यक्रमातल्या कृतींकडे दुर्लक्ष होणार नाही याची केंद्रबिंदू म्हणून आपण काळजी घ्या. शिक्षकांना त्याप्रमाणे सांगा. आपल्या केंद्रावरती जेव्हा आपण शिक्षक परिषद घेणार असो किंवा आपल्या जेव्हा शाळेमध्ये भेटी होतील त्यावेळेस पहिलीच्या वर्गामध्ये जाणीवपूर्वक या जून महिन्यामध्ये आपण काम करा, कारण का हा पहिलीचा वर्ग म्हणजेच आपल्या पूर्ण शाळेचा पाया असतो. आणि एकदा पहिली मधली मुलं आनंदाने शिकती झाली, शाळेची बद्दल त्यांना जर आवड निर्माण झाली, शिकण्याबद्दल आवड निर्माण झाली, तर पुढे आपल्याला त्या मुलांना अभ्यास करा रे, सराव करा रे, याच्यामध्ये सहभाग घ्या रे, हे करा रे, ते करा रे सांगण्याची गरज पडत नाही. ती मुलं अतिशय उत्साहाने त्यापुढे आपले पुढे पाऊल टाकतात आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात. म्हणून विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या सर्व 216-17 ज्या कृती आहेत त्या कृती जर तुम्ही चांगल्या नेमकेप्रमाणे शाळेमध्ये पहिल्या वर्गात घेतल्या गेल्या तर खूप त्याचा फायदा होतो. हे 2 वर्षाच्या कामाच्या अनुभवून दिसून आलेला आहे आणि आपल्याला ते दिसून आलं असेल म्हणून आपण आपल्या भेटीमध्ये ते काम करा. शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा त्याबद्दल ती फोकस करा आणि जाणीवपूर्वक या 12 आठवड्यामध्ये आपल्या केंद्रातल्या सर्व पहिलीच्या शिक्षकांना, पहिलीच्या मुख्याध्यापक म्हणजे शाळेतांना आणि पहिलीच्या वर्गाला आवर्जून भेट द्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या, मार्गदर्शन त्यांना करा आणि पुस्तकाचा वापर कसा चांगला होईल हे पहा. आता ह्या 216 कृती जवळजवळ होत असताना प्रत्येक आठवड्यामध्ये काय होतंय, काही ठिकाणी अनुधावन करताना हे पण त्रुटी दिसून आली की काही शाळांमध्ये विद्यार्थी कृती पुस्तिका मिळाली की पहिलीचे शिक्षक काय करतायत, सुरुवातीला ते नाव नोंदवण्यामध्ये, पुस्तक वाटपामध्ये किंवा इतर काही उपक्रमामध्ये बिझी असतात आणि म्हणून ते सुरुवातीच्या काही 1-2 आठवडे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष त्यांचं होऊ शकतं. खरं तर दुर्लक्ष होणं गरजेचं नाही, चुकीचं आहे. त्यासाठी काय करतात ते कधी कधी या दिलेल्या कृती पुस्तकाचा वापर करतात आणि मुलांना सांगतात ही कृती पुस्तकं घे आणि घरी जाऊन सोडव, किंवा मी हे काम करतो या कृती पुस्तकातल्या कृती सोडव. मित्र हो किंवा शिक्षकांना मला सांगायचं आहे की या कृती अशा प्रकारे सोडवायच्या नाहीत. त्या ज्या कृती आपल्याला वाटते चित्र रंगवणे, पण चित्र रंगवायला देण्यापूर्वी, ती कृती करण्यापूर्वी जी पहिली कृती आपल्या पुस्तिकेमध्ये आहे त्या कृतीच्या पूर्वी काही 4-5 कृती त्याला पूरक असणाऱ्या कृती आपल्या वर्गामध्ये घ्यावायच्या आहेत. आणि त्या कृती कोणत्या, हे आपल्या शिक्षक मार्गदर्शक मध्ये पहिल्या आठवड्याच्या
पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्या क्रमाने त्या कृती करायच्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या आठवड्यामध्ये ज्या ज्या दिवसाला सांगितलं असेल की कृती पुस्तिकेतले प्राण क्रमांक 12 काढा आणि त्या 12वरती विद्यार्थ्यांची जी कृती दिली ती कृती तुम्ही विद्यार्थ्यांची शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकाच्या सहवासामध्ये या सर्व कृती आपल्याला घ्यावायच्या आहेत. ते कुठल्याही मूल्यमापनाच्या त्या कृती नाहीत, कुठेही घरी द्यायच्या गृहपाठाच्या कृती नाहीत, स्वाध्यायाच्या त्या कृती नाहीत, तर शाळा पूर्व तयारीमध्ये विद्याप्रवेश कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठीच्या त्या कृती आहेत. म्हणून त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित असणं गरजेचं आहे. गटामध्ये असेल, वैयक्तिक स्वरूपातल्या काही कृती असतील, कदाचित काही बौद्धिक स्वरूपाच्या असतील, काही हेल्थ बिल्डिंगच्या असतील, काही इनवर्ड लर्नरच्या असतील, कुठल्या असतील त्या कोणत्या कृती आहेत ते शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही जाणीवपूर्वक त्याकडे पाहिले नसेल तर जाणीवपूर्वक पहा, कारण आपल्या केंद्राची गुणवत्ता आपल्याला वाढवायची आहे आणि केंद्रप्रमुख म्हणून तुमची ती जबाबदारी असून तुम्ही मार्गदर्शक पण आहात गुणवत्तेचे. त्यासाठी हा जर 12 आठवड्याचा कार्यक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर हीच पहिलीची मुले पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे आपल्या शाळेची गुणवत्ता योगायोगाने केंद्राची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्याप्रवेश कार्यक्रम हा पाया आहे. म्हणून विद्याप्रवेश कार्यक्रमाकडे खूप चांगल्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि त्यातील दिलेल्या कृती ज्या त्यावेळी घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्या कृती समजा काही कारणास्तव एखाद्या शाळेला सुट्टी असेल, काही अचानक काही कार्यक्रम असेल, यापूर्वी आपण शाळा पूर्व तयारीचा कार्यक्रम सुद्धा आपण 2 मेळावे त्यासाठी घेतले आहेत, ती सुद्धा पूर्वी याला कृती या संदर्भाने पूरक आहेत. तर काही कारणाने काही कृती वर्गामध्ये झाल्या नाहीत तर शिक्षकांना असं सांगा, जरी आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी ज्या औपचारिक गोष्टीकडे गेलो नाही, पत्र सर्वांना निघालेलं आहे. 19 जून ते 9 सप्टेंबर पर्यंत हा विद्याप्रवेश कार्यक्रम आपल्याला आपल्या शाळांमध्ये घ्यावायचा आहे. मग 19 जून पासून 9 सप्टेंबर पर्यंत कदाचित 60 दिवस दिले असतील, परंतु कदाचित आपल्या शाळेमध्ये काही एखाद्या शाळेमध्ये आपत्स्थितीमध्ये काही कार्यक्रम असेल किंवा काही कारणाने शाळा बंद झाली तर त्या दिवसाच्या कृती बुडण्याची शक्यता असते. म्हणून पुढल्या दिवसाची कृती घेण्याऐवजी झालेली जी कृती आहे, ज्या आपल्या कृती झाल्या नाहीत त्या कृती घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित 9 सप्टेंबर जरी आपला 9 सप्टेंबर नंतर 10 सप्टेंबर 15 सप्टेंबरला आपला कार्यक्रम संपला तरी काही हरकत नाही, कारण याला तेवढी लवचिकता या कार्यक्रमात ठेवलेली आहे. राज्य स्तरावर निर्देश देण्यासाठी हा कार्यक्रमाचा एक कालावधी ठरवून दिलेला असतो. सुरुवात मात्र आपण 19 जूनला केली असेल, कदाचित मागे पुढे झाला असेल, परंतु सुरुवात कधी होऊ शेवट कधी होऊ साधारणपणे 12 आठवड्यामध्ये क्रमाने प्रत्येक दिवसाच्या कृती होतील याकडे मात्र तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या. एखादा दिवस इकडे तिकडे आपल्या शाळेच्या बाबतीमध्ये होऊ शकतो, तेवढी लवचिकता आपल्या शाळा सर्व असू शकते. त्याबद्दल कुठल्याही एससीआरटीला कुठलंही ऑब्जेक्शन नाही किंवा कोणालाही ऑब्जेक्शन असणार नाही. महत्वाचं काय आहे तर सर्व कृती सर्व मुलांच्या पहिलीच्या वर्गामधल्या शिक्षकांनी घेणं अपेक्षित आहे. आता त्या कृतीमध्ये पेपर पेन्सिलच्या कृती आहेत का? अजिबात नाही. तर त्या ठिकाणी मैदानी स्वरूपाच्या कृती आहेत, वर्गामधल्या कृती आहेत, काही गटामधल्या कृती आहेत, काही खेळाच्या कृती आहेत, काही भाषिक खेळासंदर्भातल्या कृती आहेत, काही गणित संदर्भातल्या पूर्वतयाच्या कृती आहेत. आणि या कृती करत असताना आपल्याकडे काही साहित्य यापूर्वी दिलेलं आहे. जाधव पीटर आपल्या शाळेमध्ये आलेला आहे. मराठी भाषा, उर्दू भाषा, इंग्रजी भाषेच्या पेट्या आपल्यामध्ये आहेत. गणिताची विषयाची पेटी आहे. या पेटीमधलं साहित्य गरजेनुसार आपण त्या ठिकाणी वापरू शकतो किंवा पुस्तिकेमध्ये सुचवलेल्या कृतीप्रमाणे सुद्धा आपण काही साहित्य ठिकाणी संकलित करून शिक्षकाने नियोजनपूर्वक या कृती वर्गामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये काही नाविन्य बाकी मी सांगणार नाही. मला फक्त सांगायचं हेच आहे, जे 2 वर्षाच्या अनुभव आले की शिक्षक थोडं या 216 कृतींकडे दुर्लक्षित होतात आणि फक्त कृती पुस्तिकाच पूर्ण केली जाते आणि विद्याप्रवेश कार्यक्रम संपला जातो असं नाही. कृती पुस्तिकेतल्या कृती फक्त 45-46 कृती पुस्तिकेमध्ये आहेत. म्हणजे ज्या पेपर पेन्सिलच्या कृती आहेत त्याच कृती त्या पुस्तिकेमध्ये दिल्या आहेत. इतर ज्या कृती आहेत त्या मात्र जवळ 216 कृती आहेत. त्या कृती जर पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्या विद्याप्रवेश कार्यक्रमाला यश मिळू शकत नाही. आणि यश मिळणं म्हणजे काय, तर कार्यक्रम राबवणं नाही तर आपलंच काम, शिक्षकाला त्याचं काम सोपं होणार आहे, विद्यार्थी शिकण्याचं काम सुलभ होणार आहे. हा जर दृष्टिकोन त्यामागे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम आपल्या शाळांमध्ये केंद्रामध्ये होऊ शकतो. म्हणून शिक्षण परिषदेमध्ये जाणीवपूर्वक काय करा, पूर्णपणे मार्गदर्शन करण्याऐवजी आता 2 वर्ष शिक्षकांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याच केंद्रातल्या काही पहिलीच्या शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचं सादरीकरण करायला हवा. 1-2 काही शिक्षकांना शंका विचारा, त्याचं समर्थन, त्या शंका निरसन तुम्ही करा आणि त्यानंतर त्यांनी केलेलं प्लॅनिंग त्यांना विचारा. नसेल केलं तर तुम्ही त्यांना प्लॅनिंग करून द्या. आणि शिक्षक मार्गदर्शिका वापरणं किती महत्वाचं आहे याचं महत्व आपल्या केंद्रातील शिक्षकांना सांगा. आपल्या भेटीमध्ये त्याचं अनुधावन करा आणि त्याप्रमाणे डे टू डेच्या कृती ज्या आहेत, दिवसादिवसाच्या कृती आहेत, त्या कृती पूर्ण होतील, विद्यार्थी आनंदाने शिकतील. याकडे आपण एक केंद्रप्रमुख याकडे जाणीवपूर्वक आपण पाहाल असं मला वाटतं. आपण यापूर्वी ते काम केलेलं आहे. मी सांगतोय म्हणजे तुमच्याकडे होत नाही असं मला म्हणायचं नाही, पण नजर चुकीने नकळत कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्या महत्वाच्या कामाकडे कधी दुर्लक्ष होतं आणि नंतर 9 टाके घालण्यापेक्षा 1 टाका जर आता आपण घातला तर पुढचे 9 टाके आपले वाचतात. म्हणून आताच जर आपण विद्याप्रवेश कार्यक्रम थोडं गांभीर्याने नेमकेपणाने पाहिलं तर आपल्या केंद्राची गुणवत्ता निश्चितपणाने वाढण्यामध्ये पुढे भविष्यामध्ये आपल्याला कळणार पण नाही की ही गुणवत्ता का वाढली. त्याला कारण एक विद्याप्रवेश हे असणार आहे, कारण विद्याप्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी मी माझ्या केंद्रामध्ये चांगल्या प्रकारे केली हे त्याचं फलित असणार आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढण्यासाठी हा विद्याप्रवेश कार्यक्रम पहा.
जे आपल्या निपुण भारतमध्ये प्रत्येक मुलगा निपुण आपल्या करायचा आहे, पायाभूत साक्षरता संकेतन त्याला प्राप्त करून द्यायचंय. यासाठी विद्याप्रवेश कार्यक्रमातल्या ज्या कृती आहेत, त्या शाळापूर्व तयारीच्या कृती आहेत, ज्या बौद्धिक शिक्षणामधल्या कृती पूर्वीच्या कृती आहेत, त्या कृती आपल्याला चांगल्या प्रकारे निश्चितपणे करून घ्या. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या संदर्भामध्ये मला कल्पना नाही की आपण इथे द्विसंवादी किंवा काय होत असेल. जर संवादी होत असेल तर शंका समाधान असेल तर त्यासाठी मी 2 मिनिटं आपल्याला देतो. परंतु शंका नसेल तर मी या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य साळुंके साहेब, सर्व अधिकारी वर्ग, जिल्ह्यातील सर्व परीक्षा यंत्रणेचे अधिकारी वर्ग, केंद्रप्रमुख शिक्षक यांना विद्याप्रवेश कार्यक्रम आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि माझं आपण गेले 10-15 मिनिटं जे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर बनकर साहेब. आपण अतिशय उत्तम प्रकारे विद्याप्रवेश ही संकल्पना आणि कशा पद्धतीनं कार्यक्रम करावा आणि महत्वाचा मुद्दा की उपाययोजना शिक्षकांनी केंद्रप्रमुखांनी कशा पद्धतीने या विषयाच्या अंतर्गत करावेत, ह्या सर्व बाबी नमूद करून विद्याप्रवेश कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा, त्याच्या कन्सेप्ट आणि एकूणच असणारी जी आपली अपेक्षा आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत. खर तर डॉक्टर बनकर साहेब अजून एका राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित होते ऑनलाईन. त्यांना आम्ही विनंती केली की म्हटलं तुम्ही दुसरा एक डिव्हाइस लावा, एक लॅपटॉप ठेवा, कार्यालयात आपण आहात आणि आमच्याकडे एक अर्धा तास किमान मार्गदर्शन करा. तर सरांनी आपल्याला हा वेळ दिलेला आहे, त्यांचा आपण डायरेक्ट सोलापूरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. साहेब, ज्या शंका असतील त्या शंकांचं निरसन आम्ही सगळ्यात शेवटी करणार आहोत. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च धन्यवाद व्यक्त करून पुढचं जे आमचं सेशन आहे, आमचे सहकारी डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब यांना विनंती करतो की प्रामुख्याने स्थानिक गरजेनुसारचा विषय केंद्रप्रमुखांनी कसा निवडावा किंवा राज्यस्तरीय विषय आल्यानंतर त्याबाबतची असणारी भूमिका डाईटची आणि केंद्रप्रमुखाची काय असली पाहिजे याच्या अनुषंगाने आपण मार्गदर्शन करावं. खरं तर केंद्रप्रमुखांना स्थानिक अनेक विषय असतात, अनेक विषयांची यादी त्यांच्या समोर असते, तरीही अकॅडमिक लेवलचा आपल्या शिक्षण परिषदेमध्ये कशी चर्चा झाली पाहिजे याबाबतचं मार्गदर्शन आमचे सहकारी डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. आताच डॉक्टर बनकर साहेबांनी अतिशय सुंदररित्या विद्याप्रवेश कार्यक्रम सांगितलेला आहे. अगदी असं ऐकत बसावं असं वाटत होतं सरांचं ते उद्बोधन. खूप छान सरांनी माहिती सांगितलेली आहे. विद्याप्रवेश कार्यक्रमाबद्दल जी काही सांख्यिकी माहिती SIRT आणि MPSP ऑफिसला पाठवायची आहे दर महिन्याला, तर त्याबद्दल एक एक्सेल शीट देण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील दौलत बेगम शेख मॅडम सध्या उपस्थित आहेत. तर शेख मॅडम, आपण अनम्यूट होऊन थोडस याबद्दल माहिती देऊ शकताय? कारण शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयातील एक नोडल अधिकारी, त्यांनी ती माहिती सांख्यिकी माहिती गोळा करून वर द्यायची आहे, तर त्याबद्दल आपण सांगावं. शेख मॅडम, आवाज येतो का? मी तुम्हाला को होस्ट केलेला आहे, आपण अनम्यूट होऊन बोला. दौलत बेगम शेख मॅडम. हॅलो सर, नमस्ते सर्वांना. नमस्ते, येतोय आवाज, बोला. हो सर, मी माझा मार्च महिन्यामध्ये माझं हार्टचं ऑपरेशन झालं होतं सर. तर तेवढा मी अभ्यास केला नाही सर विद्याप्रवेशचा. पण आता मी आपल्याला गवाही देते की मी चांगला अभ्यास करून मी प्रत्येक महिन्यात आपल्याला जे माहिती खाली पोचवायची आहे ते पोचवत राहीन. आपल्याला जे अहवाल महिन्याला पाहिजे ते पोचवण्याचा प्रयत्न करेन सर. ठीक आहे, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके ओके सर, ओके ओके, थँक्यू. तर ती एक्सेल शीट मधली जी माहिती द्यायची आहे ते आपण निश्चितपणे शेअर करूयात. सर्व ग्रुपला मॅडम शेअर करतील आणि त्यानुसार आपण किती शाळा भेटी त्याच्या झाल्या आणि किती विद्यार्थ्यांना ती पुस्तकं मिळाली विद्याप्रवेश कार्यक्रमाची, शिक्षक मार्गदर्शक किती मिळाल्या, याची एक सांख्यिकी माहिती आहे. तर निश्चितपणे आपल्या ग्रुपपर्यंत येईल. तर याची काळजी शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय आणि नोडल अधिकारी संबंधित घेतील. आपण पुढचा आणि शेवटचा विषय याच्यातला मी घेतोय, तो म्हणजे ऐन वेळेचे विषय. आता ऐन वेळेच्या विषयामध्ये आम्ही जितक्या शिक्षण परिषदा बघितल्या आतापर्यंत खूप सारे विषय केंद्रप्रमुख यांच्या पुढे असतात आणि जवळपास किमान 10-12 तरी विषय त्यांच्या पुढे असतात आणि त्या ऐन वेळेच्या विषयामध्ये घेत असतात. पण त्यासोबत प्रायोरिटी कशी द्यावी याबद्दल थोडासा चर्चा करून मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. याबद्दलचं मार्गदर्शन मला डॉक्टर अरुण जाधव साहेबांनीच केलेलं आहे. तर ऐन वेळेच्या विषयामध्ये सुरुवातीला प्रायोरिटी द्यावी ती म्हणजे की सध्या राज्य लेवलचा विषय कोणता चालू आहे, की समजा शिक्षण परिषदेमध्ये विषय नाही पण एखादा राज्य लेवलचा विषय किंवा एखादा महत्वाचा विषय आलेला आहे, तर तो ऐन वेळेच्या विषयामध्ये आपण सुरुवातीला घ्यावं.
तर आता 21 जून 24 ला एक शासन निर्णय झालेला आहे. तो मी तुम्हाला तुमच्या पुढे स्क्रीनवर दाखवतो. हे बघा. हा शासन निर्णय आपल्या सर्वांना दिसत असेल. प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याबाबत. तर हा 21 जून 2024 शासन निर्णय आहे. तर परसबाग चांगल्या प्रकारे शाळांनी तयार करावी, तर यासाठीचा शासन निर्णय आहे. आणि याच्यामध्ये तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला पुरस्कार देण्यात येणार आहेत. बक्षीसची रक्कम तुम्हाला दिसते. प्रथम क्रमांक तालुक्याला 7,500 आणि जिल्ह्याला 15,000. तर अशा प्रकारचे बक्षीस आहे. 21 जूनचा GR आहे. म्हणजे मला याच्यात महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की शिक्षण परिषदेमध्ये समजा विषय नसेल, पण त्या महिन्यातला एक महत्वाचा शासन निर्णय आहे, एक महत्वाचा उपक्रम आहे, तर आपण ऐन वेळेच्या विषयामध्ये त्याला प्रायोरिटी द्यावी. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये माननीय बुवा साहेबांनी आपल्याला सांगितलं की पायाभूत चाचणी सुद्धा 10 ते 12 जुलै या दरम्यान होणार आहे. तर त्याबद्दलचा विषय या शिक्षण परिषद नाही, पण तरी सुद्धा तो ऐन वेळेच्या विषयामध्ये घ्यावा, कारण हा प्रायोरिटी विषय आहे, महत्वाचा विषय आहे. पायाभूत चाचणी ही 10 ते 12 जुलै या दरम्यान होईल. इयत्ता 3री ते 9वी साठी ही परीक्षा आहे. पायाभूत चाचणीमध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या 3 विषयाच्या बद्दलची ही परीक्षा आहे. तर या परीक्षेबद्दल चर्चा, नियोजन, हे पेपर तपासणी बद्दलच्या काही सूचना असतील, याचं गांभीर्याने कशी काळजी घ्यावी, तर याबद्दल केंद्र प्रमुखांनी याबद्दल गायडन्स करावं. तसेच आता आपण म्हणलं विद्याप्रवेश कार्यक्रम, तर विद्याप्रवेश कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे बघा, की विद्याप्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळा स्तरावर प्रभावी होण्यासाठी या कार्यक्रमाचे सहनियंत्रण होणे आवश्यक आहे. हे सहनियंत्रण जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक व तालुकास्तरीय गट शिक्षणाधिकारी तसेच केंद्र प्रमुख या यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करण्यात यावे. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वयासाठी आपल्या कार्यालयातील निपुण भारत नोडल ऑफिसर यांना या संदर्भात जबाबदारी देण्यात यावी. सदर नोडल ऑफिसर यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी कालावधीत दरमहा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आढावा घेण्यात यावा आणि सोबत जोडलेल्या एक्सेल नमुन्यात एकत्रित अहवाल MPSP आणि SRT यांना सादर करण्यात यावा. तर अशा प्रकारच्या काही सूचना आहेत. तर हे आपण ऐन वेळेच्या विषयामध्ये घेऊ शकताय. तर हा नेमका अहवाल कसा आहे बघा. याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांना ही पुस्तिका विद्याप्रवेश कार्यक्रम वाटप करण्यात आलेली आहे, किती शिक्षक मार्गदर्शिका मिळालेल्या आहेत, या संदर्भात किती शाळा भेटी केलेल्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये केंद्र प्रमुखांनी किती शाळा भेटी केल्या, साधनयुक्ती, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, डाएट मधील अधिकारी आणि इतर अधिकारी यांनी शाळा भेटी किती केल्या. त्यासोबतच विद्याप्रवेश सुरू असलेल्या आपल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यामध्ये मुली किती आणि एकूण किती. तर हे आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमधले मुलं किती आणि मुली किती आणि एकूण. तर अशा प्रकारचा हा सांख्यिकी डेटा आहे. तर हा तुम्हाला ग्रुपवर पाठवण्यात येईल तालुक्याला, आणि त्याच्यातून केंद्रांनी ही माहिती केंद्र प्रमुखांनी तयार करून ठेवावी आणि ती केंद्राची माहिती तालुक्याला एकत्रित होईल आणि नंतर मग जिल्ह्याला त्याचं एकत्रीकरण करण्यात येईल आणि दरमहा याचा आढावा MPSP आणि SRT कार्यालयाला देण्यात येणार आहे. तर याच्यानंतर मग आपण आपले जे स्थानिक लेवलचे विषय आहेत, केंद्र पातळीवरचे विषय आहेत, फॉर एक्झाम्पल पाठ्यपुस्तक किती कमी मिळाले तुम्हाला याबद्दलचा आढावा असेल, गणवेश बद्दलचा असेल किंवा इतर आपले MDM असेल, अशा अनुषंगिक आपण विषय घेऊ शकताय. पण ऐन वेळेच्या विषयामध्ये प्रायोरिटी आपण द्यावी की जे महत्वाचे विषय आहेत तर ते आपण आधी घ्यावे आणि नंतर आपण आपले विषय घ्यावे. या शिक्षण परिषदामध्ये सत्कार समारंभ घेणं किंवा याच्यामध्ये शिक्षण परिषद सोडून इतर असा कार्यक्रम वाटू नये, तर याची आपण दक्षता घ्यावी. त्याबद्दल आपण सिरियस असावं. शिक्षण परिषद ही ज्ञानानं संपन्न करणारे, अकॅडमिक क्षमता वृद्धी करणारे अशा प्रकारे असावे, अशी निश्चितपणे आपण सर्वजण या शिक्षण परिषदेमध्ये काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी यामध्ये माननीय प्राचार्य डॉक्टर जितेंद्र साळुंके साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी गायडन्स करावं. सर सध्या शाळा भेटीवर आहेत, तर ती रेंजमध्ये आहेत की नाही याची मला खात्री नाही. तर सर जर रेंजमध्ये असतील तर निश्चितपणे या ठिकाणी गायडन्स करावं, अन्यथा मग मी पुढील सूत्रे माननीय श्री अरुण जाधव साहेब यांना सुपूर्द करतो. साळुंके साहेब नमस्ते, आहात का आपण रेंज मध्ये? साळुंके साहेब, शिंदे साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्यापैकी कोण जॉईन झालेला आहे का? शेख साहेब, जगताप साहेब, त्यांची मीटिंग एक चाललेली आहे ऑनलाईन राज्य स्तरावरून, त्यामुळे ते जॉईन नाहीत कोणी.
हा नाही आणि जॉईन नाहीत, साहेब त्यामुळे साहेब आपण सुद्धा त्या मीटिंगला आहेत. असो, सर्वांना करूया. नमस्कार. माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण अधिकारी जगताप साहेब, आणि त्याचबरोबर डाएटचे आमचे प्राचार्य जितेंद्र साळुंके साहेब, हे डायरेक्टर योजना कार्यालय, यांच्या बैठकीला उपस्थित असल्यामुळे या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत. साळुंके साहेबांचा मेसेज आलेला आहे की सर्वांना माझ्या वतीनं शुभेच्छा द्या. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, मी आभार प्रदर्शनाकडे येण्यापूर्वी 2-3 बाबी या ठिकाणी ठळकपणे नमूद करू इच्छितो. केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजन करत असताना मग जसं म्हटलं की 1 सप्टेंबर 2016चा जो शासन परिपत्रक आहे याच्या अनुषंगाने केंद्र प्रमुखावर जबाबदारी आहे, परंतु जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही 29 जानेवारी 2014च्या शासन निर्णयानुसार आणि RT 2009 अनुसार प्रामुख्याने जिल्ह्याची अकॅडमिक अथॉरिटी म्हणून घोषित केलेली आहे. त्यामुळे केंद्र प्रमुखांना येणाऱ्या कोणत्याही विषयाच्या समस्याच्या अनुषंगानं त्यांनी जर आपल्या गट शिक्षण अधिकाऱ्यामार्फत एखाद्या विषयाचं मार्गदर्शन व्हावं आमच्या केंद्रामध्ये, असं जर प्रामुख्याने डाएट प्राचार्यांना नमूद केलं तर त्या ठिकाणी संबंधित केंद्रामध्ये किंवा संबंधित तालुक्याला तशा प्रकारचं प्रशिक्षण, त्याचबरोबर 1 दिवसाचा वर्कशॉप किंवा ऑनलाईन सुद्धा आता सुविधा आहेत, त्याची उपलब्धता डाएट सोलापूरकडून उपलब्ध करून दिलं जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब की मगा उल्लेख केल्याप्रमाणे 22 जून 2015चा जो शासन निर्णय आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा, हा सर्वांना ज्ञात आहे, परंतु माध्यमिकचे जे आपले शिक्षक आहेत त्यांना प्रामुख्याने 16 सप्टेंबर 2016, कारण 1 ते 8 मध्ये 5वी ते 10वी पर्यंत असणारे माध्यमिक शिक्षक सुद्धा ह्या शिक्षण परिषदेला येणं, 5वी ते 8वीला अध्यापन करणारे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी हे शिक्षक उपस्थित नसतात किंवा त्यांच्यापर्यंत मेसेज जात नाही. मी सुद्धा आता कुठली शाळा ही जिल्हा परिषद शेलगाव ना, हा, मी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव तालुका करमाळा या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथूनच बोलतोय, त्यामुळे आवाजात सुद्धा काही प्रमाणात प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. जसं डॉक्टर शशिकांत शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला, 21 जूनला शासन निर्णय आलेला आहे आणि 21 जूनला शासन निर्णय परसबागाच्या संदर्भात आपल्याला सर्व नॉलेज आहे, परंतु त्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे जर आपण कारवाई केली तर आपल्या जिल्ह्यातील असणाऱ्या परसबाग ज्या शाळेमधील तयार होतील त्या प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये तर क्रमांक येतील, परंतु राज्यावर सुद्धा त्याचा क्रमांक येणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं मार्गदर्शन आपण एकमेकाला करणं, सुसंवाद साधणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की 3 मेला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यासोबत समोरासमोर बैठक ज्यावेळेस झाली त्यावेळेस माझे सर्व सहकारी आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळेस बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि मॅडमनी काही बाबीवर चर्चा करत असताना एक महत्वाचा मुद्दा नमूद केला की प्रामुख्याने शाळा स्तरावर जे काय आपलं कामकाज चाललेलं आहे त्याची पाहणी करणं, गुणवत्तेचं मार्गदर्शन करणं, यासाठी शाळा भेट होणं आवश्यक आहे. आणि म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनीषा आवाळे मॅडम यांनी डाएटच्या सर्व अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रामुख्याने शाळा भेटी करून त्या ठिकाणी संकलित 2च्या असणारे जे पेपर आहेत ते तपासणी करायला सांगितलं. आता माझी ही 6वी शाळा सुरू आहे, पंढरपूरची 1 केली, त्यानंतर माशिरसच्या 4 केल्या, आज करमाळ्यामध्ये आलेलो आहे. तर यामध्ये कॉमन 1-2 सूचना आहेत त्या तुम्हाला देतो की जेणेकरून तुम्ही त्या शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा पुढच्या वेळेस, आत्ता नाही, आत्ता दिलेले विषय आपण चर्चा करायचे आहेत की प्रामुख्याने उपनिहाय प्रश्न दिलेले नाहीत. त्याचबरोबर 7वीचे पेपर आउट ऑफ मार्क आहेत, परंतु त्या ठिकाणी पेपर हे पेन्सिलनी तपासणं किंवा त्या ठिकाणी एकूण अ ब क ड आहे तर एकूणातच गुणांकन करणं, म्हणजे कुठला प्रश्न चुकलाय आणि कशाला मार्क कमी केलेत ह्या एकूण गुण देण्यावरून होऊ शकत नाही. किंवा त्या ठिकाणी फक्त शिस्पेन्शिलनं पेपर, 1ली 2री ठीक आहे हस्ताक्षर चांगलं येण्यासाठी, पण 3री पासून पुढे मात्र आपण हे पेननीच, मग तो लाल असेल काळा असेल, जो आपण नेहमी वापर त्या पद्धतीनं वापरला तरी चालेल, या बाबींचा सुद्धा चिंतन व्हावं. असो, तो विषय आपण आता सध्याच्याला चर्चेला न घेता केंद्रीय शिक्षण परिषद सर्व केंद्र प्रमुखांनी या ठिकाणी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 27 जून 2024 रोजी आपापल्या केंद्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे घ्यावे आणि राज्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्हा जसा न्यासमध्ये 1ला, 2रा, 3रा वेगळ्या इत्तेमध्ये आहे तशा पद्धतीनं शिक्षण परिषदेचा कार्यक्रम सुद्धा उत्तम प्रकारे व्हावे. आपापल्या ठिकाणी डाएटचे सर्व अधिकारी तालुक्यामध्ये भेटी देणार आहेत, विशेष साधन व्यक्ती सुद्धा भेटी देणार आहेत, अधिकारी सुद्धा प्रशासकीय भेटी देणार आहेत, जे इतर कामामध्ये गुंतलेले नसतील ते सर्वजण या ठिकाणी शिक्षण परिषदेला भेटी देणार आहेत. गरज वाटल्यास आपण आपल्या जवळचे अधिकारी जे असतील त्यांना प्रामुख्याने आमंत्रित करा, शिक्षण परिषदेला एखाद्या विषयावर मार्गदर्शन करायला सांगा. परंतु परिपत्रकामध्ये सगळ्यात महत्वाची शासन निर्णयाप्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे
की शिक्षण परिषदेमध्ये एखादा जर प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी आला तर पुस्तक द्या अगदी आपल्या जवळचं. मग ते किती किमतीचं पुस्तक आहे हे महत्वाचं नाही, परंतु सत्कार समारंभ वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या टाळाव्यात, कारण शासन नियमामध्ये त्याचा उपयोग नाही किंवा ते शासन नियमामध्ये बसत नाही. आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण परिषद आयोजित करावी अशी सगळ्यांना अपेक्षित करतो. आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, निरंतर म्हणजे योजना, त्यानंतर डाएटचे माझे सर्व अधिकारी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व माझ्या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आपापला विषय या ठिकाणी मार्गदर्शन केला. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुढील आपल्या होणाऱ्या शिक्षण परिषदेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या जो आपला डाएट परिवीक्षी अधिकाऱ्यांचा किंवा शिक्षण विभागात जो आपला ग्रुप आहे सोलापूर जिल्ह्याचा, त्याच्यामध्ये एका गट शिक्षण अधिकारी म्हणजे माळशिरसचे जे आमचे मित्र आहेत गट शिक्षण अधिकारी, त्यांनी प्रामुख्याने एक प्रश्न विचारला की आमच्याकडे केंद्र प्रमुख कमी आहेत तर आम्ही कशा पद्धतीने शिक्षण परिषद आयोजित करावी. जसं आपण एखाद्या केंद्राचा प्रभारी चार्ज देतो तशा पद्धतीने प्रामुख्याने जर ज्येष्ठ शिक्षक असेल, होतकरू शिक्षक असेल, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण नियोजन करावं. आणि एखाद्या केंद्रामध्ये 4-5 केंद्र असतील तर ती मागं पुढे एका दिवस झाला तरी चालेल, पण शक्यतो आपण आपल्या अधिकाराचा वापर करून एकाच दिवशी शिक्षण परिषद आयोजित करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितच आपण हे करचाल या ठिकाणी मला खात्री आहे. आणि अशा रीतीनं माननीय प्राचार्याच्या वतीनं सदर बैठक संपन्न झालेली आहे असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या मीटिंगचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, तर हे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला ग्रुपवर पाठवण्यात येईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा ऐकून शिक्षण परिषद चांगल्या प्रकारे घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.